ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा. आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास करत आहोत. तर आतापर्यंत आपण पहिल्या अध्यायामध्ये बऱ्याच काही गोष्टी बघितल्या. तर त्या कदाचित तुम्हाला स्वतःच्या अभ्यासामध्ये परत परत वाचाव्या लागतील. तर पहिला अध्याय आणि दुसऱ्या अध्यायामध्ये संबंध काय हे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला अर्जुनाने युद्ध न करण्यासाठी जी 4 कारण कृष्णाला पहिल्या अध्यायामध्ये दिली होती, एवढं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कारण त्या 4 प्रश्नाची उत्तरच कृष्ण पुढे गीतेच्या तिसऱ्या अध्यायापर्यंत देतील. हे 4 प्रश्न जरी माहीत असले तरी आपल्याला समोर समजायला सोपं जाईल. जसे की अर्जुनाने पहिलं कारण दिलं की माझ्या नातलगा प्रतीची माझी दया. नंतर हे सर्व जर नातेवाईकांचा मृत्यू झाला तर मला कसा आनंद मिळेल. नंतर तिसरं कारण दिलं की जर मी यांना मारलं तर मला पाप कर्म लागतील. आणि चौथं कारण दिलं की जर कुटुंबातले श्रेष्ठ व्यक्ती म्हणजे वयोवृद्ध व्यक्ती जर मारले गेले तर कुटुंब पद्धतीचा नाश होईल, कारण समोरच्या पिढीला धार्मिक गोष्टी सांगण्यासाठी कोणी राहणार नाही. ही 4 कारणं आपण पहिल्या अध्यायामध्ये बघितली आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आपण श्लोक नंबर 2 पर्यंत चर्चा केली. पहिल्या अध्यायाच्या शेवटी अर्जुन असा बोलून शांत बसला की मला आता युद्ध करायचं नाहीये. तर भगवंत इथे आता दुसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये आपण मला वाटतं 2 नंबरच्या श्लोकापर्यंत चर्चा केली आहे. 2 नंबरच्या श्लोकामध्ये आपण बघितले की भगवान या शब्दाचा अर्थ काय होतो, कोणाला भगवान म्हणायचं. व्यासदेवांचे जे वडील आहेत पराशर मुनी, त्यांनी भगवान शब्दाची काय व्याख्या दिली हे बघितलं. तर आपण श्लोक नंबर 3 पासून आज चर्चा करूया. श्लोक नंबर 3. तर श्लोक नंबर 3 मध्ये भगवंत अर्जुनाला बोलत आहेत की क्लैब्यमास्मगं पार्थ नैतत्त्वयुपपद्यते शूद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. ते कृष्ण बोलताना शब्दाची खूप विचार करून योजना करतायत. तर क्लैब्यम म्हणजे नपुंसक व्यक्ती. तर क्षत्रियाला जर कोणी असं बोललं की अरे तू काय नपुंसक आहेस का, तर क्षत्रिय व्यक्तीला खूप राग येतो. कारण क्षत्रियांमध्ये हे क्षत्रिय तेज असतं लढाई वगैरे करण्याचं. तर अर्जुनाला युद्ध करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी भगवंत वेगवेगळ्या पद्धतीने आता प्रयत्न करतील. तर इथूनच सुरुवात आहे. म्हणून अर्जुनाला प्रेरित करण्यासाठी क्लैब्यम हा शब्द त्यांनी वापरलाय. अरे तू का नपुंसक आहेस का म्हणून. आणि दुसरा एक शब्द आहे की पार्थ. पार्थ म्हणजे पृथाचा मुलगा. अर्जुनाच्या आईचं नाव पृथा होतं आणि ही कृष्णाची आत्या आहे. परंतु पृथाला कुंतीभोज राजाकडे देण्यात आलं होतं, कारण कुंतीभोज राजाला काही अपत्य नव्हतं म्हणून पृथाचं नाव कुंती पण पडलं. पण त्यांचं ओरिजिनल नाव पृथा होतं. म्हणून पृथाचा मुलगा म्हणून त्याला पार्थ असं म्हणतात. म्हणून अर्जुनाचं एक नाव पार्थ आहे. तर पार्थ या शब्दावरून भगवंत काय सांगतायत की तू क्षत्रियाचा मुलगा आहेस. कारण पृथा ही क्षत्रिय होती ना, क्षत्रिय घराण्यातली मुलगी होती. तर क्षत्रियाचा मुलगा आहेस तर तुला क्षत्रियासारखं वागलं पाहिजे. आपण पण बऱ्याचदा म्हणतो की अरे म्हणजे आपण ज्या मोठ्या घरचे आहोत, मोठ्या घरच्या सारखं तू वागायला पाहिजे. तसेच इथं भगवंत अर्जुनाला सांगतात की तू क्षत्रियाचा मुलगा आहेस तर क्षत्रियासारखं वाग. जर तुमच्याकडे जर भगवद्गीता असेल तर पान नंबर 58 वर तुम्ही बघू शकता प्रभुपाद तात्पर्यामध्ये काय सांगत आहेत या मुद्द्याशी रिलेटेड. प्रभुपाद म्हणतात की क्षत्रियाचा पुत्र युद्ध करण्याचे नाकारत असेल तर तो केवळ नावापुरता क्षत्रिय आहे. आणि जर एखादा ब्राह्मण पुत्र अपवित्र कार्य करत असेल तर तो सुद्धा केवळ नावापुरता ब्राह्मण राहतो. तर हे शब्द ही सर्व चर्चा कशावरून होतीये. भगवंत अर्जुनाला आठवण करून देत आहेत की तू एका क्षत्रिय स्त्रीचा मुलगा आहेस, त्याच्यामुळे तू क्षत्रियासारखं वाग. क्षत्रियासारखं वाग म्हणजे काय की क्षत्रियांसाठी जेव्हा युद्धाचा वेळ येते तेव्हा युद्ध न नाकारणं हे क्षत्रियांसाठी अत्यावश्यक आहे.
म्हणून भगवंत अर्जुनाला इथे सांगतात की तू क्षत्रियासारखा वाग आणि हे जे धार्मिक युद्ध आहे टाळू नकोस किंवा इथून पळून नको जाऊस. तर या संदर्भात स्पष्टीकरण देताना प्रभुपाद सांगतात की जर क्षत्रिय युद्ध करत नसेल तर तो केवळ नावापुरता क्षत्रिय. कधी कधी आपण बघतो की लोक खूप मोठी बॉडी बनवतात किंवा मोठ्या मोठ्या मिशा वगैरे ठेवतात आणि म्हणतात की आम्ही क्षत्रिय आहे. परंतु एखाद्या वेळेस जर अशी काही परिस्थिती आली की धर्मरक्षणासाठी किंवा असं काही युद्धाची परिस्थिती आली तर असे लोक पळून जातात. तर हा व्यक्ती ओरिजिनल क्षत्रिय नाही. जो ओरिजिनल क्षत्रिय कोण की त्याच्या रक्तामध्येच असतं की न घाबरणे किंवा अशा कठीण प्रसंगी टिकून राहणे हा त्यांचा मूळ स्वभाव असतो. म्हणून आपण बऱ्याच वेळेस चर्चा केली की गीतेनुसार केवळ व्यक्ती जन्माने क्षत्रिय किंवा जन्माने ब्राह्मण होत नाही तर कार्याने होतो. जर समजा तो जरी क्षत्रियाच्या घरी जन्माला परंतु जर घाबरट असेल तर तो खरा क्षत्रिय नाही. हेच ब्राह्मणांना पण लागू पडतं, हेच वैश्यांना आणि हेच शूद्रांना पण लागू पडतं. एखादा व्यक्ती जरी वर पाहता शूद्र घरी जन्माला आला परंतु त्याचे जर गुणधर्म हे ब्राह्मणासारखे असतील तर शास्त्रानुसार त्याला ब्राह्मण म्हणून स्वीकारलं जातं. तर हे गीतेवरून हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. म्हणून अर्जुनाने याप्रमाणे नालायक क्षत्रिय पुत्र होऊ नये अशी श्रीकृष्णांची इच्छा होती. हे सर्व प्रथा या शब्दावरून पार्थ या शब्दावरून प्रभुपाद तात्पर्य सांगतात. कारण प्रथा ही क्षत्रिय आहे, तू क्षत्रियाचा मुलगा आहेस तर क्षत्रियाचं कर्तव्य आहे की धार्मिक युद्ध केलं पाहिजे आणि त्यामुळे तू इथून असं घाबरू नकोस. मग अर्जुन काय म्हणेल की अरे कृष्णा मी घाबरलो नाहीये परंतु मी उदार मनाचा आहे. माझ्या मनाची उदारता काय आहे की मला या कौरवांना आणि या मोठ्या लोकांना मारावं असं वाटत नाही. तर भगवंत म्हणतात की ही उदारता नाहीये, तुझं दुर्बल मन आहे. बऱ्याचदा आता असं म्हटलं जातं ना की माफ तोच व्यक्ती करू शकतो ज्याच्याकडे शिक्षा देण्याची क्षमता आहे. समजा एखादा कुत्रा म्हटला वाघाला की मी वाघा तुला माफ करतो तर त्या कुत्र्याच्या माफ करण्याला काही अर्थ नाहीये कारण त्याच्याकडे अशी पण काही क्षमता नव्हतीच. तसा अर्जुन हा म्हणतोय की मी खूप उदार आहे परंतु त्याला वाटतंय मी उदार आहे परंतु भगवंत सांगतायत की ही उदारता नाही तर दुर्बलता आहे. परंतु त्या क्षणी त्या व्यक्तीला समजत नाही की आपलं काय चूक होते. तर हे सांगण्यासाठी बऱ्याचदा बाहेरून दुसऱ्या मार्गदर्शनाची गरज असते. तर यालाच अनुसरून प्रभुपाद तात्पर्यात म्हणतात आपल्याला अत्यंत आदरणीय असणारे भीष्म आणि आपले नातलग यांच्याबद्दल आपल्याला उदार मनोवृत्तीच्या सबबीवर आपण युद्ध करण्याचे सोडून देतो असा युक्तिवाद अर्जुन कदाचित करील. पण भगवंतांच्या मताप्रमाणे अशा प्रकारचे औदार्य म्हणजे वास्तविकपणे मनोदौर्बल्यच आहे. तर हे भगवंत इथे सांगतात. तर या श्लोकामध्ये महत्वाचं काय, क्लैब्यम हा शब्द वापरून भगवंत अर्जुनाला प्रेरित करण्याचा प्रयत्न करतात. पार्थ या शब्दावरून भगवंतांनी तुझं कुळ हे क्षत्रिय आहे तर क्षत्रियासारखं वाघ असं सांगतात. आणि जरी अर्जुन म्हणत असेल की माझी उदारता आहे तर भगवंत सांगतात की उदारता नाहीये तर तुझं कमकुवत मन आहे. तर ह्या 2-3 मुद्दे आपल्याला इथे फक्त लक्षात ठेवायचे. नंतर आता अर्जुन बोलतोय श्लोक नंबर 4 मध्ये आपण बघूया. कथम भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्ह वरिसूदन. तर अर्जुन इथे काय म्हणतोय की अरे कृष्णा तू म्हणतोय ठीक आहे की मी क्षत्रिय आहे, क्षत्रियाप्रमाणे मी वागलं पाहिजे, मला मान्य आहे. परंतु एक शिष्टाचार आहे की वरिष्ठांसोबत आपण सन्मानाने त्यांच्यासोबत आदराने वागलं पाहिजे आणि हा शिष्टाचार सगळ्यांसाठी लागू आहे. एक धार्मिक तत्व आहे. आपण पण म्हणतो की मोठ्या माणसांच्या पाया पडलं पाहिजे किंवा मोठे माणसं आले तर उठून उभं राहिलं पाहिजे. हा एक शिष्टाचार आहे. तर या शिष्टाचारावरती आधारित अर्जुन इथे काय बोलतोय की कथम अहम भीष्मं संख्ये द्रोणं च मधुसूदन, की मी भीष्म आणि द्रोणांसोबत युद्ध कसं काय करू. हे लोक कसे आहेत ज्यांच्यावरती मी फुलं टाकायला पाहिजे, म्हणजे माझ्यासाठी पूजनीय लोक आहेत. ज्यांच्यावरती फुलं टाकायला पाहिजे त्यांच्यावरती तुम्हाला बाण टाकायला सांगतोयस, बाण मारायला सांगतोयस. इशुभी म्हणजे बाण. जे पूजेचे पात्र लोक आहेत अशा लोकांशी मी युद्ध कसं काय करू, असा अर्जुनाचा इथे एक मुद्दा आहे. आणि परत श्रीकृष्णाला टोमणा मारत म्हणा किंवा इनडायरेक्टली अर्जुन कृष्णाला असं म्हणतो की तू कोण आहेस, अरिसूदन आहेस. अरि म्हणजे शत्रू आणि सुदन म्हणजे मारणे. तू शत्रूला मारतोस, तू तुझ्या गुरुला मारलं का. कृष्णाचे गुरु होते सांदीपनी मुनी.
आपल्या मध्य प्रदेशमध्ये ते ठिकाण आहे, काय नाव आहे? सांदीपनी मुनीच्या आश्रमाचं ठिकाण अवंतीपूर. इस्कॉन कोणतं आहे? तुम्हाला आठवतं मध्य प्रदेशमध्ये सांदीपनी मुनीचं आश्रम कुठे आहे? मथुरा नाही. मध्य प्रदेशमध्ये ते अवंतीपूर पण हा? तुम्हाला काही आठवत नाही वाटतं. अं, तर आदिसूदन या शब्दावरून कृष्णाला अर्जुन म्हणतोय की तू तुझ्या गुरुला मारलंस का? तू तुझ्या गुरुला मारलं नाही, परंतु तू माझ्या गुरुसोबत युद्ध करायला सांगतोयस, तर हे बरोबर नाही. तर प्रभुपाद तात्पर्य सांगतात, असा एक सर्वसामान्य शिष्टाचार आहे की ज्येष्ठ व्यक्तींशी शाब्दिक वाद सुद्धा घालू नये. काही वेळा ते जरी कठोरपणे वागले तरी त्यांच्याशी कठोर वागू नये, हा एक शिष्टाचार आहे. तर अर्जुन हे इथे सांगतोय की तू तर आपल्या गुरुला नाही मारलंस, उलट कृष्णाने गुरुची दक्षिणा देताना गुरुच्या मृत मुलांना परत जिवंत केलं होतं, आणि इथे तू मला सांगतोय की गुरुसोबत युद्ध कर. तर अर्जुन इथे थोडासा प्रत्यक्षरित्या भगवंतांवरती टीका करतोय. आता समोर काय म्हणतोय अर्जुन श्लोक नंबर 5 मध्ये, गुरुन अथवा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षम अपि लोके हत्वार्थ कामांस्तु गुरुर्निहैव भुंजीय भोगान रुधिर प्रतिग्धान. अर्जुन या श्लोकामध्ये म्हणतोय श्लोक नंबर 5 मध्ये की भगवंता, की गुरुजनांना मारून संपत्ती उपभोगण्यापेक्षा मी भिक्षा मागून जगणं अधिक चांगलं समजेल. श्रेयो भोक्तुम भैक्षम, भैक्षम म्हणजे भिक्षा मागून. अर्जुन असं भगवंताने ते सांगतो की मी त्यांना मारल्यापेक्षा भीक मागून खाईल. का असं? कारण त्यांना जर मी मारलं आणि समजा मला संपत्ती जरी मिळाली तरी ती संपत्ती कशी असेल? रक्ताने माखलेली असेल. तर लोकांच्या रक्त लागलेली किंवा आपल्याकडे हाय वगैरे असे शब्द म्हणतात, तर अशा प्रकारच्या संपत्तीचा मी का उपभोग घेऊ? असा एक अर्जुन इथे युक्तिवाद देतो. परंतु प्रभुपाद इथे तात्पर्यामध्ये सांगतात की गुरुचा त्याग कधी केला पाहिजे, कारण अर्जुन गुरुसोबत युद्ध करायला तयार नव्हता. अर्जुनाचा गुरु जे द्रोणाचार्य होते, कौरवांच्या साईडने होते, तर अर्जुन गुरुसोबत युद्ध करायला तयार नव्हता, कारण त्याचं म्हणणं होतं की हे पूजेसाठी पात्र लोक आहेत, त्यांच्यासाठी युद्ध नाही केलं पाहिजे, यांच्यासोबत युद्ध नाही केलं पाहिजे. तर या मुद्द्यावर आधारित प्रभुपाद तात्पर्य सांगतात की गुरूंचा त्याग कधी केला पाहिजे. धर्मग्रंथातील नियमानुसार जो गुरु निंदे कर्म करण्यात गुंतला आहे व जो विवेक शून्य झाला आहे त्याचा त्याग करण्यास काहीच हरकत नाही. गुरोरपि अवलिप्तस्य कार्याकारी अजानत. तर अशा गुरुचा आपण त्याग करू शकतो. समजा जर गुरु जर निंदे कर्म करत असेल, जसं आपण जवाहरमध्ये कर्णधारच्या वेळेस चर्चा केली, तेव्हा आपण शेवटी चर्चा केली की गुरुचा कधी त्याग करायचा. तेव्हा आपण बली महाराजांचं आणि शुक्राचार्यांचं उदाहरण घेतलं की भगवंताला शरणागत होताना शुक्राचार्य बली महाराजाला अडवत होते, तेव्हा बली महाराजांनी शुक्राचार्यांचा त्याग केला. तर गुरु जेव्हा आपण स्वीकारतो, गुरूंचं खूप आदरणीय स्थान आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाहीये. परंतु जर गुरु काही अधार्मिक गोष्टी करत असतील, जसे की आता बऱ्याचदा आपल्याला ऐकायला मिळतं, तेव्हा गुरु अधार्मिक गोष्टी करतोय, धर्मभ्रष्ट होतोय, तरी सुद्धा त्या गुरुला न त्यागणे हे काही बरोबर नाहीये. तर हे काय सांगतात इथे प्रभुपाद? कारण की द्रोणाचार्यांनी कौरवांच्या साईडने जाणं हे त्यांच्यासाठी योग्य नव्हतं. तर भगवंत इथे सांगण्याचा प्रयत्न करतात की त्यांनी गुरुची जी स्तर आहे किंवा गुरुची जे पद आहे त्याला साजेसं काम केलं नाही, त्याच्यामुळे तू त्यांचा त्याग करू शकतोस. कारण की महाभारतामध्ये पण एक श्लोक येतो, तिथे भीष्म म्हणतात की जी संपत्ती आहे किंवा पैसा आहे कोणाची दासी नसते, परंतु सगळे लोक संपत्तीचे दास असतात. हे दुर्योधन, तुझ्या संपत्तीमुळे आम्ही तुला बांधले गेलो, त्याच्यामुळे नाईलाज जरी असेल तरी आम्हाला तुझ्यासोबत तुझ्या साईडने युद्ध करावं लागेल. ही भीष्म द्रोणांची चूक होती. प्रभुपाद पण तात्पर्य सांगतात पान नंबर 60 वरती, दुर्योधनाच्या आर्थिक पाठिंब्यामुळे भीष्म आणि द्रोण यांनी दुर्योधनाची बाजू घेणे भागच होते. परंतु केवळ पैशासाठी किंवा संपत्तीसाठी अधर्माच्या साईडने जाणं हे बरोबर नाहीये. हे भगवंतांना इथे अर्जुनाला सांगायचं आहे. तर या लोकांनी केवळ आपल्या काय म्हणता येईल, आपलं संगोपन व्हावं किंवा आपल्याला आर्थिक सपोर्ट मिळावा म्हणून हे लोक दुर्योधनाच्या साईडने जातात.
त्याच्यामुळे यांनी गुरूंची जी पात्रता आहे ती पात्रता गमावली आहे. त्याच्यामुळे अर्जुन तू यांच्यासोबत युद्ध करण्यासाठी नकार देऊ नकोस. तर हे सर्व सांगण्याचा भगवंताचा हा प्रयत्न आहे. तर या श्लोकामध्ये अर्जुन काय म्हणतोय भगवंतांना की या गुरुजनांना मारण्याच्या ऐवजी मी भिक्षा मागून जीवन जगणं अधिक श्रेयस्कर समजतो, कारण की त्यांना जर मारलं तर जे काही मी उपभोग घेईल ते रक्तरंजित असेल. परंतु त्याला याच्या विपरीत भगवंत आणि प्रभुपाद इथे आपल्याला स्पष्ट करतात की नेहमी गुरुजनांचा आदर केला पाहिजे, परंतु गुरुजन म्हणतात तसंच प्रत्येक स्थितीत वागलं पाहिजे असं नाहीये. जर गुरुच जर पथभ्रष्ट झाला असेल किंवा अधार्मिक झाला असेल तर अशा वेळेस गुरुचा त्याग करणं हे गरजेचं आहे. नाहीतर आंधळ्या व्यक्तीच्या पाठीवरती हात ठेवून दुसऱ्या व्यक्ती चालला तर समोरचा आंधळा व्यक्ती पण खड्ड्यात पडेल आणि मागचा व्यक्ती पण खड्ड्यात पडेल. तर असं अधर्मी गुरुमुळे आपला पण आध्यात्मिक प्रगतीमध्ये विनाश होऊ शकतो. म्हणून अशा वेळेस गुरुचा त्याग करावा. आणि भीष्म आणि द्रोणांची नेमकी काय चूक झाली होती की त्यांनी आर्थिक पाठबळासाठी दुर्योधनाची साईड घेतली. तर या मुद्द्यावरून भगवंत इथे सांगतायत की तू अशा व्यक्तीचा त्याग करू शकतोस. आता हे सर्व ऐकून अर्जुन काय म्हणतो 6व्या श्लोकामध्ये, न चैतत विद्मा कतरन्नो गरियो यद्वा जयम यदिवा नो जययु यानेव हत्वा न जिजीविषामस ते अवस्थिता प्रमुखे धार्त राष्ट्रा. आता हे 6वं कारण आहे. 6वं नाही, 6व्या श्लोकामध्ये 5वं कारण आहे अर्जुनाचं युद्ध न करण्याचं. तर हे 5वं कारण काय आहे की निर्णय न घेता येणे. की अर्जुन इथे काय म्हणतो की कृष्णा मला समजत नाही कोणतं बरोबर आहे. न चेतत विद्मः, विद्म म्हणजे मला न विद्म म्हणजे मला माहिती नाहीये. काय माहिती नाहीये की गरीय काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. युद्ध करणं चांगले की युद्ध न करणं चांगले हे मला माहिती नाही. आणि असं असताना हे जे धृतराष्ट्राचे मुलं आहेत कौरव माझ्या समोर युद्ध करण्यासाठी येऊन उभे राहिलेत. तर इथे आपल्याला समजते की अर्जुनाने आतापर्यंत जे सगळे युक्तिवाद दिले की पाप लागेल, कुळाचा नाश होईल, हे सगळे वरवरचे युक्तिवाद होते. जर हे युक्तिवाद पक्के असते तर गोंधळला नसता किंवा असा नसता म्हटलं की मला समजत नाही नक्की काय करू. जेव्हा अर्जुन म्हणतोय की मला समजत नाही नक्की काय करू, याचा अर्थ असा होतो की त्याने आतापर्यंत जे काही आर्ग्युमेंट्स दिले किंवा जे पॉइंट मुद्दे ठेवले त्याच्यावरती तो पक्का नाहीये. युद्ध करू की भिक्षा मागू. आणि अर्जुनाला असं पण वाटतं की याची काय गॅरंटी की आपली साईड जिंकेल. मग भगवंत म्हणतात अरे तुझी साईड तर जिंकणार ना, तू धर्माच्या साईडनं आहेस आणि तुझ्या साईडनं मी आहे. मग अर्जुन म्हणतो की जरी जिंकलो परंतु आपल्या नातेवाईकच जर नाही आहेत तर मग या जगामध्ये जगून काय करायचंय. तर या सर्व गोंधळामध्ये अर्जुनाचा इथे काय म्हणायचंय अर्जुनाला, मला नक्की समजत नाहीये काय करू, युद्ध करू की न करू. तर हा इथे गोंधळाची परिस्थिती अर्जुनाची आहे. तर रूपात पहिलेच ओळख लिहितात, जरी युद्ध करणे क्षत्रियांचे कर्तव्य असले तरी युद्ध करून अनावश्यक हिंसा करण्याचा धोका पत्करावा की युद्धापेक्षा भिक्षा मागून जीवन कंठावे अर्जुनाला कळत नव्हते. क्षत्रियांसाठी, कारण भगवंतांनी आधीच त्याला सांगितले की तू पार्थ आहेस म्हणजे पृथाचा मुलगा आहेस, तर क्षत्रियासारखा वाघ आणि युद्ध कर. अर्जुन म्हणतो ठीक आहे, मान्य आहे, मी क्षत्रिय, मला युद्ध करावं लागेल, परंतु खरंच हे गरजेचं आहे का आणि याच्यामध्ये मी जिंकेल का. आणि जरी मी जिंकलो तर मग या लोकांविना मला या सुखामध्ये या संपत्तीमध्ये सुखाची अनुभूती होईल का. हे सर्व सांगून अर्जुन म्हणतोय की मला नक्की माहिती नाही कृष्णा काय करू. तर एक महत्वाचा मुद्दा प्रभुपाद इथे सांगतात, अर्जुनाने विचारात घेतलेल्या या सर्व गोष्टी निश्चितपणे सिद्ध करतात की तो भगवंतांचा केवळ महान भक्तच नव्हता, तर तो अत्यंत ज्ञानी होता आणि त्याला आपल्या मनावर इंद्रियावर पूर्ण संयम होता. हे कशावरून समजतं, कारण की जो राजघराण्यातला व्यक्ती आहे, जे लोक खरे श्रीमंत आहेत ना त्यांना गरिबी आल्यावर जीवन जगायला खूप कठीण जातं. कदाचित तुम्ही ऐकलं असेल प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये किंवा इतर बाहेर पण म्हणजे पेपर्स मध्ये पण कधी वाचलं असेल की जेव्हा भारताचं स्वातंत्र्याचं आंदोलन चालू होतं तेव्हा महात्मा गांधींनी सांगितलं होतं की सगळ्यांनी इंग्रजांच्या वस्तूंचा, त्यांच्या नोकऱ्यांचा त्याग करायचा. तेव्हा त्यावेळेस कलकत्त्याला एक वकील होता, तर त्या वकिलाने महात्मा गांधीच्या विचाराने प्रभावित होऊन आपली सरकारी नोकरी त्यागली किंवा जो वकिलाचा पेशा आहे तो त्यागला. परंतु तो इतका जास्त पैसे कमवायचा त्यावेळेस हजारो मध्ये कमवायचा. म्हणजे कधीचं आंदोलन आहे, 1940
40च्या आसपासचं. परंतु नंतर काय झालं, जेव्हा या व्यक्तीने वकिली सोडून दिली तर अचानक त्याची पैशाची जी आवक आहे ती बंद झाली. परंतु याला तर खूप ऐशो आरामाचे जीवन जगण्याची सवय लागलेली होती. त्याच्यामुळे अशा गरिबीमध्ये तो जास्त दिवस नाही जगू शकला आणि असं म्हटलं जाते की काही महिन्यामध्येच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे की जेव्हा व्यक्तीला श्रीमंतीमध्ये जीवन जगण्याची सवय असते तेव्हा त्या व्यक्तीला गरिबी आल्यावरती जीवन जगणं खूप कठीण जातं, कारण त्याला सवय नसते. तर अर्जुन हा खूपच जास्त श्रीमंत घरचा व्यक्ती आहे, कारण तो राजपुत्र आहे. तर राजपुत्र आणि पूर्ण भारताचं साम्राज्य त्यांच्याकडे होतं. तर एवढ्या मोठ्या घरचा राजपुत्र असून सुद्धा अर्जुन काय म्हणतो की मी भिक्षा मागायला तयार आहे. आणि असं नव्हतं की वरवरच अर्जुन बोलतोय की मी भिक्षा मागणार, हा खरंच तो सिरियसली बोलत होता. तर याच्यावरून प्रभुपाद सांगतात की त्याचा आपल्या मनावरती किती कंट्रोल असेल. क्षत्रियासाठी अशा पद्धतीने जीवन जगणं खूप कठीण आहे. याच्यावरून हे समजतं की अर्जुन खरंच एक खूप महान व्यक्ती होता आणि हे त्याच्या अनासक्तीचे एक लक्षण आहे. आणि त्याची इंद्रिय त्याच्या नियंत्रणामध्ये कसं होतं हे सुद्धा त्याच्या या बोलण्यावरून समजतं. आणि अध्यात्माच्या कुठल्याही मार्गामध्ये, मग तो ज्ञानयोग असो, अष्टांग योग असो किंवा भक्ती योग असो, प्रत्येक मार्गामध्ये इंद्रियांच्या नियंत्रणाला खूप महत्व आहे. जसे की आपली इंद्रिय कान, नाक, डोळे, त्वचा आणि जिव्हा, ही जी 5 इंद्रिय आहेत हीच आपल्याला विषय वस्तूकडे आकर्षित करतात. किंवा विशिष्ट वस्तू बघणे किंवा विशिष्ट वस्तूला विशिष्ट आवाज ऐकणे, विशिष्ट पदार्थांची चव घेणे. जोपर्यंत व्यक्ती इंद्रियांना नियमित करत नाही, म्हणजे धार्मिक पद्धतीने जी इंद्रियांचा उपयोग करत नाही, तोपर्यंत त्याला कुठल्याही आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करणं खूप कठीण आहे. तर यालाच आधारित प्रभुपाद म्हणतात, जोपर्यंत इंद्रिय निग्रह करता येत नाही तोपर्यंत उच्चतर अशा ज्ञानावस्थेची प्राप्ती होण्याची शक्यता नाही. म्हणजे कुठल्याही इव्हन मटेरियल फील्डमध्ये पण, म्हणजे भौतिक क्षेत्रामध्ये पण आपण बघू शकतो की इंद्रिय निग्रह न करता व्यक्ती क्षेत्रामध्ये यशस्वी होत नाही. जसे की विद्यार्थ्यांसाठी पण मी तुम्हाला मागच्या वेळेस पण उदाहरण दिलं, परीक्षेच्या वेळेस जर क्रिकेटचा मॅच चालू असेल तर त्याला इंद्रिय नियंत्रण करावे लागतील. की मनामध्ये खूप इच्छा होते मॅच बघण्याची, परंतु मॅच न बघून अभ्यास करावा लागेल, तरच तो आपल्या भौतिक क्षेत्रामध्ये यशस्वी होईल. तर हे आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये हे लोक इंद्रिय नियंत्रणाबद्दल खूपच जास्त बोलतात की अमुक गोष्टी खाऊ नये, हे ऐकू नये, हे बघू नये, असं करू नये, आणि आपल्याला वाटतं की खूप जास्त बंधन आहे. ऍक्च्युली हे बंधन नाहीये. शिस्तमय जीवन जगणं हे सगळ्याच मार्गासाठी लाभदायक आहे, केवळ अध्यात्मच नाही तर भौतिक क्षेत्रामध्ये. आता इव्हन क्रिकेटर पण बघा तुम्ही, विराट कोहलीचं जर जीवन, त्याच्या डाएटचं वगैरे जर कधी वाचाल न्यूज मध्ये, तर विराट कोहलीचं जीवन किती हे कंट्रोल्ड आहे. त्या डाएट वगैरे किती कंट्रोल मध्ये तो ठेवतो. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी इंद्रियांना नियमित करणे किंवा इंद्रिय निग्रह करणं आवश्यक आहे. हे कशावरून बोलतात प्रभुपाद? अर्जुन म्हणतोय की मी भिक्षा मागून जीवन जगण्यासाठी तयार आहे. याचा अर्थ त्याचे इंद्रिय किती नियंत्रित असतील या मुद्द्यावरून प्रभुपाद सांगतात. आणि अध्यात्मामध्ये तर इंद्रिय नियंत्रणाला खूपच महत्व आहे. कारण जर इंद्रिय नियंत्रित नसतील तर व्यक्ती आपल्या आध्यात्मिक प्रगतीवरती लक्ष कसा काय केंद्रित करणार? तर हे सगळ्या क्षेत्रामध्ये लागू आहे. तर इंद्रिय नियंत्रणामुळे काय होते की आपोआपच ज्ञानाची प्राप्ती होते आणि ज्ञान प्राप्त झाल्यावरती व्यक्तीला मोक्षाचा मार्ग मोकळा होतो. आणि सगळ्या शास्त्रांची शिकवणूक किंवा सगळ्या वैदिक ग्रंथांचा मुख्य उद्देश तोच आहे की जीवाला या भवबंधनातून मुक्त करणे. तर या भवबंधनातून मुक्त होण्याच्या प्रक्रियेमध्ये इंद्रिय नियंत्रण करणं हे खूप महत्वाची बाब आहे. हा मुद्दा प्रभुपाद या तात्पर्यात सांगतात. तर या 6 नंबरच्या श्लोकामध्ये आपण काय शिकलो की अर्जुनाचं युद्ध न करण्याचं हे 5वं कारण आहे की निर्णय न घेता येणे. आणि याच्यामध्ये अर्जुनाने आतापर्यंत दिलेले युक्तिवाद हे पक्के नव्हते हे पण समजतं. कारण जर असं असतं तर मग तो बोलला नसता की मला समजत नाही काय करू. आणि अर्जुनाच्या या बोलण्यावरून प्रभुपादांनी इंद्रिय नियंत्रणाबद्दल सांगितले की अर्जुन किती महान होता आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी इंद्रियांना नियंत्रित करणं हे गरजेचं आहे. आता आपण श्लोक नंबर 7 मध्ये बघूया. श्लोक नंबर 7 हा गीतेच्या खूप महत्वाच्या श्लोकांपैकी एक श्लोक आहे. इथून सगळा परिस्थिती बदलून जाते. तर हा श्लोक काय आपण बघूया. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यश्रेयसा निश्चितो हि तन्मे
शिष्यस्तेहम शाधी माम त्वम प्रपन्नम. तर इथे अर्जुन काय म्हणतो, शिष्यस्तेहम. आता हे खूप महत्वाचा मुद्दा आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये व्यक्तीला प्रगती करण्यासाठी एक मार्गदर्शकाची आवश्यकता असते आणि असाच मार्गदर्शक आपल्याला अध्यात्मामध्ये पण गरजेचा आहे. आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जो असा मार्गदर्शक असतो त्याला गुरु म्हणतात. याची आपण खूप विस्तारित चर्चा कर्णधार या विषयामध्ये पण आपण केलेली आहे. तर गुरूंची काय गरज आहे त्याच्याबद्दल प्रभुपाद तात्पर्यात पहिले काही ओळख लिहितात की जीवन जगताना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गोंधळाची परिस्थिती आपोआपच निर्माण होते. कारण तुम्ही आता जेवढे काही आयुष्य जीवन जगले असाल 20, 25, 30 वर्ष, बऱ्याचदा आपल्याला माहिती अशी गोंधळाची परिस्थिती येते तेव्हा समजत नाही की नेमकं काय करायचं. पदोपदी गोंधळून टाकणारी स्थिती आहे आणि म्हणून मनुष्याला जीवनातील ध्येय प्राप्ती बद्दल योग्य मार्गदर्शन करू शकणाऱ्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जाणे अत्यावश्यक आहे. आपल्या इच्छेशिवाय ही घडणाऱ्या जीवनातील सर्व गुंतागुंतीपासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण वैदिक साहित्य आपल्याला प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जाण्याचा सल्ला देते. तद्विज्ञानार्थम समितपानी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, की एक श्लोक आहे वेदांमध्ये की तत् म्हणजे परम सत्य किंवा भगवंतांना जर जाणायचं असेल तर व्यक्तीने काय केलं पाहिजे, गुरुमेवाभि गच्छेत. आणि गुरुकडे कसं जायचं, समित पाणी. समित पाणी म्हणजे हात. आपण म्हणतो ना पाणी ग्रहण म्हणजे लग्नामध्ये पाणी ग्रहण असतो. पाणी म्हणजे हात, समित म्हणजे लाकडं. तर गुरुकडे जाताना लाकडं घेऊन जायचे. लाकडं घेऊन जायचे म्हणजे गुरुला मारायचं नाही. तर लाकडं घेऊन जाण्याचा अर्थ आहे की गुरुची सेवा करणे. जे यज्ञासाठी गुरु लाकडं वापरायचे तर ते शिष्य जमा करायचे. तर आपल्या वैदिक ग्रंथामध्ये श्रुती आणि स्मृती दोन्ही प्रकारच्या साहित्यामध्ये या मुद्द्याला खूप जोर दिलाय की आध्यात्मिक मार्गामध्ये जर प्रगती करायची असेल तर व्यक्तीला प्रामाणिक गुरुकडे जावं लागेल. आता हा प्रामाणिक गुरु कोण आहे खूप मोठा विषय आहे. त्याच्यावरती आपण विस्तारित चर्चा कर्णधार या विषयावरती केली आणि YouTube मध्ये पण तो क्लास आहे. तुम्ही जर नसेल ऐकला तर ऐकू शकता, कारण तो विषय खूप मोठा आहे की गुरु प्रामाणिक संप्रदायामध्ये असला पाहिजे, त्याचं वागणूक कशी असली पाहिजे, त्याने स्वतःला देव नाही म्हटलं पाहिजे. तर इथे महत्वाचा मुद्दा काय आहे, हे कशावरून भगवंत प्रभुपाद असं तात्पर्य सांगतात की गुरुची गरज आहे. कारण इथे अर्जुनाने आता भगवंतांना गुरु म्हणून स्वीकारले. कुठून समजतंय, शिष्यस्ते अहम या शब्दावरून की मी तुझा शिष्य आहे. शाधी माम, शाधी म्हणजे उपदेश कर. कृष्णा, मी तुला आता गुरु म्हणून स्वीकारले आणि तुझं शिष्यत्व पत्करले, तर तू आता मला उपदेश कर. तर या मुद्द्यावरून प्रभुपाद कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये गुरुची काय आवश्यकता आहे याबद्दल तात्पर्यामध्ये काही मुद्दे लिहितात. ते तुम्ही परत वाचू शकता किंवा तो कर्णधारचा क्लास परत ऐकू शकता जर तुम्हाला काही मुद्दे माहिती नसतील तर. नंतर प्रभुपाद जगाच्या स्वरूपाबद्दल बोलतात. आता अर्जुन एवढा महान व्यक्ती आहे, त्याला पण समजत नाही की मी काय करू. कारण आपल्यापेक्षा तर अर्जुनाने खूप जास्त शास्त्र ऐकले होते, वाचले होते आणि आताच्या पेक्षा तेव्हाचा काळ अधिक शुद्ध होता. त्याची बुद्धी पण चांगली प्रखर होती, चांगलं वैदिक ज्ञान पण होतं, तरी सुद्धा अर्जुनाला निर्णय घ्यायला जमत नव्हतं. तर प्रभुपाद काय म्हणतात की ही जगाचं स्वरूपच आहे की जगामध्ये जसा जंगलामध्ये कोणी जाऊन आग लावत नाही पण वणवा पेटतो, असं म्हणतात जे मोठ्या मोठ्या जंगलामध्ये आग लागते ते केवळ हवेमुळे, बांबूची झाड एकमेकाला घासल्यामुळे ठिणगी उडते आणि आग लागते. तसं या जगाचं स्वरूप आहे की कुठल्याही कारणाशिवाय अशा गोंधळाच्या परिस्थिती व्यक्तीच्या आयुष्यामध्ये निर्माण होतात. कोणालाही वणवा नको असतो तरी तो पेट घेतो आणि आम्ही गोंधळून जातो. म्हणून वैदिक ग्रंथ आपल्याला उपदेश देतात की जीवनातील गुंतागुंती सोडवण्यासाठी आणि त्या कशा सोडाव्या याबद्दल ज्ञान प्राप्त करण्यासाठी परंपरेतून चालत आलेल्या आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे. परत प्रभुपाद या गुरुचं काय महत्व आहे याच्याबद्दल बोलत आहे. कारण अर्जुन इथे काय म्हणतो की मला समजत नाही कृष्ण काय करूया, धर्म काय, अधर्म काय, क्षत्रिय म्हणून माझं कर्तव्य काय, दूर करू की नको करू, मला हे काही समजत नाही. त्याच्यामुळे माझी तुला विनंती आहे की निश्चितपणे तू मला सांग. स्या निश्चितम ब्रूही म्हणजे बोल. आणि का बोल, आता मी तुला मित्र म्हणून नाही स्वीकारते, आता मी तुझा गुरु म्हणून स्वीकार करतोय, तेव्हा तू मला निश्चितपणे उपदेश कर. तर या अर्जुनाच्या शिष्यत्व पत्करण्याच्या घटनेमुळे प्रभुपाद व्यक्तीच्या आयुष्यामध्ये गुरुच्या महत्वाबद्दल बोलतात.
तर गुरु कसा असावा, काय असावा याची आपण विस्तारित चर्चा कर्णधारच्या क्लासमध्ये केलेली आहे. नंतर पुढे एक शब्द येतो की का बरं व्यक्तीने आयुष्यामध्ये असे प्रश्न सोडवले पाहिजे किंवा आध्यात्मिक मार्गाची गरज काय. तर याला आधारित रूप तात्पर्यामध्ये सांगतात की वैदिक ग्रंथानुसार बृहदारण्यक उपनिषद असं सांगतात, येवा एतद अक्षरम गार्गी आदित्वा अस्मा लोकान प्राप्ती सह कृपणः. पान नंबर 62 वरती आहे. समजा एक मनुष्याने जन्म घेतला आणि आपल्या जन्माचं किंवा आपल्या इथे येण्याचं कारण काय आहे किंवा मृत्यूनंतर काय आहे, सर्व लोक जातात कुठे, येतात कुठून, या समस्या काय आहेत, या मूलभूत प्रश्नांची जर विचारणा केली नाही आणि कुत्र्या मांजराप्रमाणे जरी व्यक्तीने आपला जीव सोडून दिला, तर कुत्र्या मांजरांचं आयुष्य तुम्हाला माहिती काय की दिवसभर त्यांना फक्त कुठे खायला मिळेल, कुठल्या कोणाच्या तरी घरी जाणार आणि त्यांचा पूर्ण दिवसाचा उद्देश काय असतो की पोट भरणे, नंतर झोप आली तर झोपी जाणे आणि विशिष्ट वेळी मुलांना जन्म देणे आणि असं करत करत ते कधी त्यांचं आयुष्य संपून जातं आणि त्यांचा मृत्यू पण होतो. परंतु हे जर मनुष्याने पण केलं तर अशा मनुष्याला वैदिक ग्रंथानुसार कृपण म्हटलं जातं. कृपण म्हणजे कनिष्ठ स्तरावरचा व्यक्ती किंवा आपण त्याला आपल्या भाषेमध्ये कंजूस म्हणतो. कंजूस शब्द एक्झॅक्टली तर बरोबर नाही होणार. तर कृपण म्हणजे कनिष्ठ व्यक्ती असं म्हणू की जो माझ्या जन्माच्या, माझ्या अस्तित्वाचं काय कारण आहे याच्याबद्दल प्रश्न न विचारता केवळ पशुसारखं जीवन जगतो आणि पशुसारखा मृत्यू पावतो, तर तो कृपण आहे. आणि याच्या विरुद्ध ब्राह्मण म्हणजे कोण, एतद अक्षरम गार्गी. आता गार्गी ही चर्चा होते दोन व्यक्तीमध्ये. मला वाटते एक ऋषी त्यांच्या मुलीला हे उपनिषद सांगतायत, तिचं नाव गार्गी आहे. एतद अक्षरम गार्गी विदित्वा अस्मा लोकान प्राप्तीस ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे कोण, आता जन्माने पण आपल्याकडे ब्राह्मण म्हटलं जातं, परंतु शास्त्रानुसार ब्राह्मण कोणाला म्हणायचं, या शरीराद्वारे जीवनातील सर्व समस्या सोडवण्या इतपत बुद्धिमान असं त्याला ब्राह्मण म्हणायचं. जे खरा ब्राह्मण म्हणजे कोण, की जो विचार करतो की माझ्या अस्तित्वामागे काय कारण आहे आणि या नेहमीच्या समस्या मी नित्यसाठी कशा सोडवू शकतो, यासाठी जो व्यक्ती आयुष्यामध्ये प्रयत्न करतो त्या व्यक्तीला म्हणायचं ब्राह्मण. नंतर सगळ्यात शेवटी ही गीता कशी समजून घ्यायची यासाठी प्रभुपाद बोलतात. त्याच्या आधी प्रभुपाद म्हणतात की कृपण व्यक्ती कसा विचार करतो. कृपण व्यक्तीला वाटते की तो आपल्या कुटुंबियांची मृत्यूपासून संरक्षण करू शकतो किंवा त्याला वाटते की आपले कुटुंब किंवा समाज आपल्याला मृत्यूच्या दाढेतून वाचवू शकतात. आपल्या मुलांची काळजी घेणाऱ्या पशुमध्ये अशा प्रकारची कुटुंबाबद्दलची आसक्ती आढळून येते. केवळ मुलांना जन्म देणे आणि त्यांना लहानाचं मोठं करणे, त्यांची लग्न करणे ही काही खूप मोठी गोष्ट नाहीये. हे पशु पक्षी पण करतात, कुत्रे वाघ पण करतात. म्हणजे वाघांना पण मुलं असतात, ते त्यांना ठराविक काळापर्यंत मोठं करतात. तर ही काही खूप मोठी गोष्ट नाही. परंतु आधुनिक काळामध्ये अशी परिस्थिती आली आहे की कुटुंबाला लहानाचं मोठं करणं याच्यामध्येच व्यक्ती स्वतःला खूप मोठं समजतो की मी नोकरी मिळवली, चांगल्या मुलीसोबत लग्न केलं, मुलांना लहानाचं मोठं केलं, त्यांचे लग्न करून दिले आणि अध्यात्माबद्दल काय केलं तर काहीच नाही केलं. परंतु वैदिक संस्कृती अशी नाहीये. वैदिक संस्कृतीमध्ये अध्यात्म हा सेंट्रल पॉइंट आहे आणि बाकीच्या गोष्टी त्याच्या आजूबाजूच्या आहेत. परंतु आधुनिक काळामध्ये काय होतं की कुटुंबच सेंट्रल पॉइंट होतो आणि अध्यात्म बाजूची भूमिका घेतो. जसं की मी तुम्हाला आधी उदाहरण दिलं असेल, गौरांग प्रभू सांगतात की भारतामध्ये आध्यात्मिकता कशी आहे की लोक खूप चांगली भाजी बनवतात, त्या भाजीमध्ये भरपूर पदार्थ टाकतात आणि शेवटी तिला सजवण्यासाठी कोथिंबीरचा काही पानं टाकतात. तर लोकांचं आध्यात्मिकता कशी आहे की सगळं इंद्रिय तृप्ती वगैरे सगळं करायचं त्या भाजीसारखं, आणि अध्यात्म म्हणजे सकाळी उठून फक्त देवाला 2 अगरबत्ती फिरवायची किंवा एखाद्या वर्षातून 6 महिन्याला कधीतरी मंदिरात जाऊन यायचं, यालाच देव आध्यात्मिकता समजतात. परंतु ही खरी आध्यात्मिकता नाहीये. आणि दिवस रात्र व्यक्ती नेहमी कुटुंबाबद्दलच विचार करत राहतो की कुटुंबाचं पालन पोषण कसं करणार. कुटुंबाचं पालन पोषण करणे ही आपली जबाबदारी आहे, परंतु स्वतःच्या आत्म्याची प्रगती झाली पाहिजे हा विचार पण खूप महत्वाचा आहे. परंतु आधुनिक काळामध्ये याच्याबद्दल लोक विचार करत नाहीत आणि अशा लोकांना कृपण असं म्हटलं जातं, म्हणजे जो आपल्या आत्म्याबद्दल काही विचार करत नाही. अर्जुन हा बुद्धिमान असल्यामुळे त्याने जाणले की आपल्या कुटुंबियाबद्दलची आसक्ती आणि त्यांना मृत्यूपासून वाचवण्याची आपली इच्छा ही आपल्या गोंधळास कारणीभूत आहे. अर्जुनाला कळाले की ही आसक्ती चुकीची आहे.
आणि याच्यामुळेच माझा गोंधळ होतोय. जरी तो समजू शकत होता की आपल्याकडून युद्ध कर्तव्य अपेक्षित आहे, तरी मानसिक दौर्बल्यामुळे तो आपले कर्तव्य पार पाडू शकत नव्हता. म्हणून तो सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांना निश्चित उत्तराबद्दल विचारित होता. त्याच्यामुळे आपल्याला पण आयुष्यामध्ये जर समजत नसेल की गुरूंचं पण काय कर्तव्य आहे, आधुनिक काळामध्ये गुरु पण काय करतात की वर्षा 6 महिन्याला शिष्याच्या घरी जाणार, त्याच्याकडून दक्षिणा घेणार, कपडे वगैरे घेणार, धान्य घेणार आणि मी तुझा गुरु आणि तू माझा शिष्य. परंतु वस्तुतः गुरुचा आणि शिष्याचा संबंध असा नाहीये. शिष्यापासून संपत्ती मिळवणं हा गुरुचा कधीच उद्देश नव्हता. जर तुम्ही पारंपरिक भारत जर बघितला असेल, तर गुरुवर्ग नेहमी गरीबच असायचे. कारण त्यांचा आयुष्याचा मुख्य उद्देश असायचा की अध्यात्माबद्दल चर्चा, अभ्यास किंवा चिंतन करणे. परंतु मॉडर्न काळामध्ये काय झालं की फॅशनसाठी आपल्याला पण असा गुरु पाहिजे की ज्याने जास्त गोष्टी नको सांगायला, की हे खाऊ नका, हे करू नका, असं सांगणारा गुरु कोणाला आवडत नाही. तुम्हाला वाटेल ते खा, वाटेल ते प्या, फक्त मला दक्षिणा द्या, असा गुरु सगळ्यांना आवडतो. परंतु हा खरा गुरु नाहीये. त्याच्यामुळे गुरु निवड करताना पण आपण विचार केला पाहिजे की मला पाहिजे तसा सांगणारा गुरु आहे का शास्त्र काय सांगते तो सांगणारा गुरु आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे. नंतर भगवद्गीता कशी समजून घ्यायची याच्याबद्दल पण प्रभुपाद इथे सांगतात शेवटच्या ओळीमध्ये. अर्जुन भगवद्गीता कशी जाणून घेतो हे गीतेमध्ये सांगण्यात आले आहे. तरी सुद्धा मूर्ख सांसारिक विद्वान म्हणतात की मनुष्याने श्रीकृष्णांना एक व्यक्ती म्हणून शरण जाण्याची आवश्यकता नाही, तर श्रीकृष्णामधील अजन्मा तत्वाला शरण जाणे आवश्यक आहे. जसे की आपण पहिल्या क्लासमध्ये चर्चा केली की भारतामध्ये किंवा जगामध्ये गीतेवरती 700हून अधिक टीका टिप्पणी उपलब्ध आहेत. तरी सुद्धा आपण प्रभुपादांची टीका का वापरतोय? कारण की इतर म्हणजे काही प्रामाणिक पण आहेत, पण बऱ्याचदा टीकेमध्ये काय लेखकांनी स्वतःला वाटेल ते मुद्दे सांगितलेत. त्याच्यापैकी काही लेखकांचं काय म्हणणं असतं की कृष्णाला शरण जाण्याची गरज नाही किंवा कृष्ण नावाची कोणी व्यक्ती नाहीये, तर त्याच्या आतमध्ये कोणीतरी अजन्मा आहे, त्याला आपण शरण जायचं. तर प्रभुपाद या मुद्द्याचं खंडन करतात. प्रभुपाद म्हणतात अर्जुन तर असं म्हणत नाहीये की कृष्णा तुझ्या मधल्या कोणत्या तरी अजन्मा व्यक्तीला मी शरण जातो. अर्जुनाने कृष्णाची शरण घेतली, तसंच आपल्याला पण भगवंतांची शरण घ्यावी लागेल, तेव्हाच आपल्याला गीता समजेल. जर आपला कृष्णावरतीच विश्वास नाहीये तर त्यांना सांगितलेल्या शब्दावरती काय विश्वास असणार आहे. तर हा मुद्दा प्रभुपादांनी सांगितला. तर या श्लोकामध्ये महत्वाचं आपण काय बघितलं, इथे अर्जुन म्हणतोय की मला धर्म काय आहे अधर्म काय ते समजत नाहीये, मी तुझं शिष्यत्व पत्करलंय, त्याच्यामुळे मला तू निश्चितपणे उपदेश कर. आणि यावरून प्रभुपाद तात्पर्य सांगतात की जसा अर्जुन गोंधळात आहे तसं आपण सगळे गोंधळामध्ये पडतो जीवन जगत असताना. म्हणून प्रत्येकाला आयुष्यामध्ये गुरुची गरज आहे. आणि हा गुरु कसा असावा याच्याबद्दल पण आपण चर्चा केली. आणि कृपण म्हणजे असा व्यक्ती की जो अध्यात्माबद्दल विचार करत नाही, केवळ पशुप्रमाणे जीवन जगतो. आणि ब्राह्मण म्हणजे याच्या विरुद्ध व्यक्ती. आणि शेवटी भगवद्गीता कशी समजून घ्यायची, तर अर्जुनासारखी समजून घ्यायची. अर्जुन जसा भगवंतांना शरणागत गेला तसा आपल्याला भगवंतांना शरणागत जावं लागेल. ही जी विद्वान लोकांनी काही उलटसुलट जी टीका टिप्पणी दिली आहे तशा पद्धतीने नाही. तर आता 8व्या श्लोकामध्ये अर्जुन पुढे काय बोललो ते बघूया. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यशोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमौ वसपत्नमृद्धं राज्यं सुराणाम अपि चाधिपत्यम्. मागच्या श्लोकामध्ये भगवंतांना अर्जुन बोलला की कृष्ण तू मला धर्माबद्दल नक्की काय ते सांग, मला समजत नाही, मी गोंधळलोय. तर इथे मग भगवान त्याला म्हणतील की अरे तू मला कशाला विचारतोय, इथे तर माझ्यापेक्षा खूप हुशार लोक आहेत, तू व्यासदेवांना विचार. व्यासदेवांनी सगळे ग्रंथ लिहिले, त्यांना जाऊन विचार, भीष्माला विचार, भीष्म खूप वयाने मोठे आहेत. तर अर्जुन या श्लोकामध्ये काय म्हणतो, नहि प्रपश्यामि ममापनुद्यात्. कृष्णा इथे मला तुझ्यापेक्षा हुशार व्यक्ती कोणीच नाही असं माझी पूर्ण खात्री आहे. तर मी विश्वनाथ ठाकूरांच्या तात्पर्यातून सांगतो, तिथे ते म्हणतात की अर्जुन असा बोलतो की अरे बृहस्पतीपेक्षा पण तुम्हीच जास्त बुद्धिमान आहात. आणि ही वस्तुस्थिती आहे, भगवंतापेक्षा अधिक बुद्धिमान कोण असेल. त्याच्यामुळे अर्जुन म्हणतो की तुम्हीच मला सांगा, मी दुसऱ्या कोणाकडे जाणार नाही. मग कृष्ण म्हणतील की ठीक आहे, की तू आता म्हणतोय की मला गोंधळ झालाय किंवा मला समजत नाहीये काय करू आणि माझी इंद्रिय शुष्क पडत आहेत. परंतु तू जर युद्ध केलं आणि हे साम्राज्य मिळवलं तर मग तू जीवनामध्ये आयुष्य आराम करू शकशील. मग तुला असं वाटणार नाही की माझी इंद्रिय शुष्क पडत आहे. तर अर्जुन म्हणतो की कृष्णा
ही पृथ्वीच काय, मला स्वर्ग जरी मिळाला तरी मला या दुःखातून मी बाहेर येईल असं मला वाटत नाही. तर हा मुद्दा खूप लक्ष देण्यासारखा आहे. प्रभुपाद पण तात्पर्य सांगतील. बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं की आयुष्यामध्ये पैसे कमावले किंवा पदप्रतिष्ठा कमावली, संपत्ती, नाव, लौकिक, एज्युकेशन, डिग्री या सगळ्या गोष्टी कमावल्या म्हणजे आपल्याला खऱ्या समाधानाची प्राप्ती होईल. तुम्हाला मी आधी पण कदाचित सांगितलं असेल की माझा MBBS सोबतचा एक मित्र होता. आम्ही दोघांनी सोबत MBBS केलं. नंतर मी आश्रमात आलो. नंतर त्याने MD केलं. MD करून DM केलं. आता तो हृदयरोग तज्ञ आहे. परंतु बऱ्याच वर्षानंतर त्यांनी मला फोन केला आणि बोलला की मला असं वाटायचं की MBBS मध्ये मला समाधान नाही, मी MD करायला पाहिजे. MD मध्ये वाटलं अरे MD मध्ये समाधान नाही, मी DM करायला पाहिजे. ते म्हणतो आता मी हृदयरोग तज्ञ आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे, माझं लग्न पण झालंय, 2 मुलं आहेत, तरी पण आयुष्यामध्ये असं वाटतं काहीतरी कमतरता आहे. तर हे अर्जुनाच्या सांगण्यावरून आपल्याला समजेल की अर्जुन काय म्हणतोय की MBBS MD ची डिग्री नाही तर स्वर्ग जरी मिळाला तरी या अशांततेपासून व्यक्ती कधीच मुक्त होणार नाही किंवा हे असमाधानाची जी भावना आहे ती जाणार नाही. कारण समाधान केवळ अध्यात्मामध्ये आहे किंवा मी कोण आहे आणि माझा आणि भगवंतांचा काय संबंध आहे हे जेव्हा व्यक्ती वास्तविकपणे जाणेल तेव्हाच त्याला शाश्वत आनंदाची अनुभूती होईल. भौतिक पदार्थ, व्यक्ती, वस्तू, नातेवाईक, नावलौकिक, पद, प्रतिष्ठा याच्यामध्ये हे समाधान कधीच मिळणार नाही, हे प्रभुपाद तात्पर्य सांगतात. कशावरून बोलतात? कारण अर्जुन म्हणतोय की मला स्वर्ग जरी मिळालं तरी मी सुखी नाही होणार. आपल्याला तर स्वर्ग इतक्या गोष्टी तर आपण कधी मिळू नाही शकणार. तर भौतिक ज्ञानाचे तोकडेपणाबद्दल काय म्हणतात की अर्जुनाने आधी बरेच युक्तिवाद दिले होते की कृष्णा अर्थशास्त्रानुसार आतुताईला मारलं पाहिजे, परंतु धर्मशास्त्रानुसार नाही मारलं पाहिजे. म्हणजे अर्जुनाकडे पण ज्ञान होतं. तर प्रभुपाद या ज्ञानावर आधारित काय बोलतात? जीवनातील समस्या सोडवण्यासाठी पुस्तकी ज्ञान, विद्वत्ता, उच्च पद इत्यादी सर्व व्यर्थ आहे. केवळ श्रीकृष्णासारखाच आध्यात्मिक गुरु या बाबतीत सहाय्य करू शकतो. म्हणून यावरून असा निष्कर्ष निघतो की जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे तो वास्तविकपणे आध्यात्मिक गुरु आहे. तो समोरचा मुद्दा आहे. तर पहिला मुद्दा हा आहे की भौतिक ज्ञानाने किंवा भौतिक पद प्रतिष्ठेने व्यक्ती मूळ समस्या सोडवू शकत नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण असं म्हणत नाही की तुम्ही संपत्ती कमावू नका किंवा पद प्रतिष्ठा कमावू नका, असं नाहीये. नक्कीच तुम्ही आयुष्यामध्ये संपत्ती कमावू शकता. बरेच भक्त करोडोपती आहेत. परंतु हे माहिती असले पाहिजे की या गोष्टी आपल्या मूलभूत प्रश्न नाही सोडवू शकणार. तर मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला गुरुचा आश्रय घ्यावा लागेल. मग गुरु कोणाला म्हणायचं? तर गुरु कोणाला म्हणायचं याच्याबद्दलची प्रभुपाद तात्पर्यात काही मुद्दे लिहित आहेत. पान नंबर 63 वरती. किबा विप्र किबा न्यासी शूद्र केने नये, यही कृष्ण तत्ववेत्ता सही गुरु आहे. बऱ्याच लोकांना काय वाटतं की गुरु म्हणजे ब्राह्मणच असला पाहिजे किंवा गुरु म्हणजे संन्यासीच असला पाहिजे. तर इथे चैतन्य चरितामृत मधून प्रभुपाद सांगतात की गुरु शूद्र पण असू शकतो. तर गुरुचा मूलभूत पात्रता काय आहे की यही कृष्ण तत्ववेत्ता, त्याला भगवंतांबद्दलचं तत्व माहिती असलं पाहिजे की आत्मा काय आहे, कृष्ण काय आहे, दोघांचा संबंध काय आहे, भक्ती काय आहे, कशी भक्ती केली पाहिजे. तर ह्या ज्या मूलभूत गोष्टी ज्या व्यक्तीला माहिती आहे तो गुरु होण्यासाठी पात्र आहे. असं नाही की तो संन्यासीच असला पाहिजे. एखादा व्यक्ती गृहस्थ असून पण गुरु होण्यासाठी पात्र आहे. जसे की आपण कर्णधारमध्ये बघितलं होतं की ज्ञानेश्वर महाराजांचं वय 16-17 वर्षाचं आहे, परंतु चांगदेवांचं वय 1400 वर्ष होतं. परंतु चांगदेवाने ज्ञानेश्वर माऊलीला गुरु म्हणून स्वीकारलं. तर गुरुचं वय कमी पण असू शकतं, गुरु गृहस्थ पण असू शकतो किंवा शूद्र पण असू शकतो, ते महत्वाचं नाहीये. त्या व्यक्तीला कृष्ण तत्व किती माहिती आहे हे महत्वाचं. तर गुरुचा कसा स्वीकार करायचा याच्याबद्दल प्रभुपाद सांगतात. नंतर दुसरा पण एक श्लोक दिला पद्मपुराणातून की समजा एखादा ब्राह्मण आहे, त्याला षटकर्म सगळे माहिती आहेत, जे काही ब्राह्मणाचे कर्म असतात, आणि मंत्रतंत्र पण सगळे माहिती आहेत, मंत्र कशी उच्चारायचे वगैरे, परंतु तो वैष्णव नाही, म्हणजे तो भक्ती करत नाही. तर अशापेक्षा वैष्णव सो पचगुरु, शो म्हणजे कुत्रा, पच म्हणजे पचन करणारा. जो व्यक्ती कुत्र्याला पचवतो म्हणजे तो व्यक्ती कुत्र्याला त्यानं खाल्लं पाहिजे. म्हणजे दुसऱ्या शब्दात शोपच म्हणजे चांडाळ, आपल्याकडे चांडाळ म्हणतात, चांडाळ म्हणजे कुत्रे खाणारे लोक. जर एखादा व्यक्ती कुत्रा जरी खात असेल किंवा त्याने आधी खाल्ला जरी असेल, परंतु जर आता त्याच्याकडे कृष्णाबद्दलचं कृष्ण तत्व जर त्याला उमगलं असेल तर अशा व्यक्तीचा आपण गुरु म्हणून स्वीकार करू शकतो. तिच्या विरुद्ध जरी व्यक्ती शास्त्रामध्ये खूप पारंगत आहे, जन्माने ब्राह्मण आहे, सगळे मंत्र त्याला येतात, परंतु भक्ती करत नाही,
तर अशा व्यक्तीचा आपण गुरु म्हणून नाही स्वीकार केला पाहिजे. याच्याबद्दल प्रभुपाद सांगतात. नंतर जीवनातल्या खऱ्या समस्या काय आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी, याबद्दल प्रभुपाद तात्पर्य सांगतात. प्रभुपाद म्हणतात की जगामध्ये खूप श्रीमंत देश आहेत, परंतु या लोकांनी या मूळ समस्या सोडवल्या का? अमेरिकेमध्ये पण लोकांचा मृत्यू तर होतोच, तर या खऱ्या वास्तविक समस्या आहेत. तर ह्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला अध्यात्माचं गरज पडणार आहे. नंतर जसं आपण आधी चर्चा केली की भौतिक प्रगती किती जरी केली किंवा स्वर्ग जरी मिळवला तरी व्यक्तीला समाधानाची प्राप्ती नाही होणार. यावरून प्रभुपाद सांगतात की आणि ही जी भौतिक प्रगती आहे किंवा स्वर्गाची प्राप्ती ती शाश्वत नाहीये. जसे आपण गीतेमध्ये समोर अभ्यास करू तेव्हा एका ठिकाणी श्लोक येईल 9व्या अध्यायात, क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. जेव्हा व्यक्ती पुण्य करून स्वर्ग लोकात जातो आणि या पुण्याचा साठा संपल्यावर त्याला परत पृथ्वीवरती यावं लागतं. तर स्वर्ग सुद्धा शाश्वत नाहीये. जरी आपण आपल्या घरी कोणाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या फोटोच्या समोर लिहितो स्वर्गवासी किंवा स्वर्गीय म्हणून, परंतु तो व्यक्ती नेहमीसाठी स्वर्गामध्ये राहील असं नाहीये. जेव्हा त्याचे पुण्य संपतात, हे गीता सांगते 9व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर मला वाटते 20-22 असेल, क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. जेव्हा व्यक्तीचं पुण्य संपतं तेव्हा त्याला स्वर्गातून हाकलून दिलं जातं. याचा अर्थ काय की स्वर्ग पण शाश्वत नाहीये. किंवा समजा एखाद्या व्यक्तीचं असं जरी पुण्य असेल की तो खूप काळासाठी स्वर्गात राहू शकतो, परंतु स्वर्गच स्वभावताच नित्य नाहीये. काही काळानंतर स्वर्गाचा पण नाश केला जातो, जसं की आपण प्रलय म्हणतो. त्या प्रलयामध्ये स्वर्ग पण नष्ट होतं. तर स्वर्ग प्राप्ती जर शाश्वत नसेल तर या भौतिक जगामध्ये आपण जे मिळवलेला पैसा संपत्ती आहे ती कशी काय शाश्वत असू शकणार? तर याबद्दल प्रभुपाद या तात्पर्य सांगतात. तर श्लोक नंबर 8 मध्ये आपण काय शिकलो की अर्जुन सांगतो की तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणी आहे असं मला वाटत नाही, आणि ही संपत्तीच काय तर स्वर्ग मिळून सुद्धा मला समाधान मिळणार नाही. आणि त्यावरून प्रभुपाद तात्पर्य सांगतात की खऱ्या समस्या सोडवण्यासाठी या भौतिक ज्ञानाचा उपयोग नाही होणार, त्यासाठी आपल्याला गुरु स्वीकारावा लागेल. आणि गुरु स्वीकारण्यासाठी गुरुचं जात, गुरुचं शिक्षण, गुरुचा आश्रम महत्वाचा नाहीये, तर त्या गुरुला भगवंताबद्दल किती ज्ञान आहे किंवा तो भक्ती करतो की नाही हे महत्वाचं आहे. आणि जीवनातल्या वास्तविक समस्या काय आहे याच्याबद्दल ती प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये बोलले आहेत. आता श्लोक नंबर 9 मध्ये संजय बोलतोय. तर संजय काय बोलतोय? कारण संजय हा सगळा संवाद धृतराष्ट्राला हस्तिनापूरमध्ये सांगतोय. धृतराष्ट्र, तुम्ही कधी जर आधीचे सिरियल बघितले असेल तर धृतराष्ट्र आंधळा होता आणि संजय त्याचा सेक्रेटरी होता. तर हे सगळा जो घडणारा प्रसंग आहे, कृष्ण अर्जुनाला बोलतोय, हा संजय त्याला सांगतो. म्हणून इथे संजय उवाच आला. संजय काय म्हणतो? एव मुक्ता ऋषिकेशम गुडाकेश परंतप न योत्सैती गोविंदा उक्त्वा तुष्णीम बभूवः. तर काय होतं की अशा पद्धतीने तम एव मुक्त ऋषिकेशम गुडाकेश परंतप. आपण ऋषिकेश आणि गुडाकेश शब्दाचे अर्थ आधी पण बघितलेले. तर गुडाकेश म्हणजे अर्जुन, गुडा म्हणजे झोप, ज्याने झोपेवरती विजय मिळवला. तर अर्जुन ऋषिकेश भगवंतांना बोलतो अशा पद्धतीने की कृष्णा मला काही समजत नाहीये, आणि असं बोलून काय होतं, उक्त्वा तुष्णीम बभूवः, आणि तो स्तब्ध झाला. किंवा आचार्य सांगतात की अर्जुन रडायला लागला की कृष्णा मी काय करू, मला समजत नाही, माझेच लोक माझ्यासोबत भांडण करतायत, युद्ध करू की न करू मला हे कळत नाहीये. अर्जुनाने बाण बाजूला ठेवला आणि रडायला सुरुवात केली. तर मागच्या श्लोकामध्ये जेव्हा अर्जुन युद्ध करणार नाही असं कळालं तेव्हा धृतराष्ट्राला खूप आनंद झाला की चला बरं झालं की अर्जुन म्हणतोय की मी भीक मागून खाईल, तर आता राज्य माझ्या मुलांना मिळणार असं धृतराष्ट्राला वाटत होतं. परंतु संजय खूप हुशार व्यक्ती होता, त्याला धृतराष्ट्राचं मन खूप चांगलं समजायचं. तर इथे परंतप हा शब्द वापरून संजय धृतराष्ट्राला सांगतो की तुझी अपेक्षा खोटी आहे. परंतप म्हणजे शत्रूंना त्रस्त करणारा, की अर्जुन जरी आता काही वेळासाठी असा गोंधळलेल्या परिस्थितीत आहे तरी सुद्धा अर्जुनाने आता भगवंतांची शरणागती घेतली आहे, त्याच्यामुळे अर्जुन परत आपल्या स्थितीमध्ये येईल आणि तो युद्ध करेल आणि तुझ्या मुलांचा नक्कीच वध होईल किंवा पराभव होईल. तर हे संजय धृतराष्ट्राला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर संजय पण खूप हुशारी, हाच मुद्दा प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये पहिल्या 1-2 वळीमध्ये सांगितलाय. ऋषिकेश आणि गोविंद या शब्दावरून असं सांगायचं की ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी, भगवंत इंद्रियांचे स्वामी आहेत. तर ते आता अर्जुनाच्या बुद्धीचा स्वामित्व स्वीकारतील आणि त्याला योग्य मार्गदर्शन करतील. आणि गोविंद म्हणजे गोविंदाचा अर्थ जे इंद्रियांना आनंद देतात, जे गायींना आनंद देतात, हे दोन आहेत.
आणखी एक आनंद आहे ज्यांना वेद माहिती आहे. विंदती इति गोविंद, की भगवंतांना वेदाचं पूर्ण ज्ञान आहे. तर या ज्ञानाच्या साहाय्याने भगवंत अर्जुनाला त्याचं कर्तव्य काय आहे हे सांगतील आणि परत त्याला आपल्या कार्यामध्ये स्थिर करतील, असं गोविंद या शब्दाचा अर्थ आहे. या श्लोकामध्ये आपण काय शिकलो की संजय परंतप हा शब्द वापरून धृतराष्ट्राला त्याची खोटी अपेक्षा कधीच पूर्ण होणार नाहीये हे सांगतोय. नंतर ऋषिकेश आणि गोविंद या दोन शब्दावरून भगवंत परत अर्जुनाला आपल्या कर्तव्यामध्ये स्थिर करतील असं सांगण्यात आले. तर आता इथे भगवंत बोलायला सुरुवात करणार आहे. श्लोक नंबर 11 मध्ये भगवंत बोलतील, पण बोलण्याच्या आधी त्यांनी काय केलं हा श्लोक नंबर 10 सांगतो. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषिदन्तीमिदं वच. तर अशा पद्धतीने अर्जुन जेव्हा रडायला लागला, एवढा मोठा क्षत्रिय सैनिक रडायला लागला, बाण बाजूला खाली ठेवून बसला आणि बोलला की आता मी युद्ध करणार नाही, मला मार्गदर्शन कर. तेव्हा असं बोलल्यावरती कृष्णाने बोलायला सुरुवात केली. तर बोलण्याच्या आधी भगवंतांनी काय केलं की केवळ एक स्मितहास्य केलं. तर स्मितहास्य का केलं याच्यावरती आचार्य टिप्पणी देतात की तसं बघायला गेलं तर कृष्णाला खूप मोठ्याने हसू आलं होतं, परंतु भगवंतांनी बघितलं की हा आता कठीण परिस्थितीमध्ये, याच्यावर जर मी मोठ्याने हसलो तर हा हे होईल, काय म्हणता येईल त्याला आपल्याला, की अधिकच गोंधळून जाईल किंवा याला, जसं आपण मागच्या वेळेस पण चर्चा केली होती, आपल्याला जर समजा कोणी मार्गदर्शन मागण्यासाठी आलं आणि आपण त्या व्यक्तीवरती हसलो तर ते बरोबर वाटत नाही, तर त्या व्यक्तीला आपल्यावरती विश्वास राहणार नाही किंवा तो अधिकच संकुचित होईल, संकोच मानेल. म्हणून भगवंत आपलं हास्य सांभाळतात आणि केवळ स्मित हास्य देतात की अरे माझा मित्र आहेस तू आणि आज माझा शिष्य होतोयस. तर भगवंतांचा आणि भक्तांचा काय संबंध असतो याच्यावरती आधारित रूपा तात्पर्यामध्ये काही मुद्दे सांगतात. सर्वांचे अधिपती या नात्याने ते नित्य सर्वांच्या पेक्षा ज्येष्ठ आहेत भगवंत, तरी सुद्धा भक्तासाठी भगवंत हे मित्र, पुत्र किंवा प्रियकर यापैकी कोणताही संबंध ठेवण्यास सदैव तयार असतात. तर हे भक्तीचे काही रस आहेत. जेव्हा आपण समोर आणखीन अभ्यास करत जाऊ याच्यावरती डिटेल बऱ्याच ठिकाणी चर्चा होणार आहे, किंवा भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथाच्या अभ्यासामध्ये पण आपण भक्तीच्या रसांबद्दल चर्चा करणार आहोत. तर ते थोडक्यात सांगायचं म्हणजे रस म्हणजे काय की नातेसंबंधातून जे आनंदाची आपल्याला अनुभूती होते त्याला रस म्हणतात. की समजा आई वडील आणि मुलांचा जो संबंध आहे, तर लहान मुलांच्या बोलण्याकडून किंवा त्यांना बघून जे आई वडिलांना जो आनंद मिळतो त्याला वात्सल्य रस असं म्हटलं जातं. किंवा दोन मित्रांमध्ये जे मैत्रीचं नातं असतं, दोन मित्र जेव्हा मित्राला व्यक्ती खूप दिवसांनी बघतो किंवा मित्राला भेटतो त्याला एक मनामध्ये एक आनंदाची अनुभूती होते, तर तो आहे सख्य रस म्हणजे मैत्रीचा रस. तर असे भक्तीमध्ये पण 4 रस आहेत: दास्य रस, सख्य रस, वात्सल्य रस आणि माधुर्य रस. तर या 4 रसामध्ये भक्त भगवंतांशी प्रेमाची देवाणघेवाण करतात. दास्य रस म्हणजे भगवंतांच्या सेवक होणे. याच्यामध्ये वृंदावनातले काही भक्त आहेत, जसे की रक्तक, पत्रक यांचे नाव घेतले जातात. त्यांना भगवंत किंवा प्रल्हाद महाराज यांना दास्य भावनेमध्ये रस आहे. त्यानंतर सख्य रस, जे भगवंतांचे मित्र आहेत, सखा, त्यांचा भगवंतांचा मैत्रीचा रस आहे. नंद महाराज आणि यशोदा माई यांचा भगवंतांशी वात्सल्याचा रस आहे. आणि गोपिकांचा आणि भगवंतांचा माधुरी रस आहे. तर रस म्हणजे नातेसंबंधातून मिळणाऱ्या आनंदाची अनुभूती. तर भक्तीमध्ये हे 4 प्रकारचे रस आहेत. तर हे भगवंत आणि अर्जुनाच्या या मित्राच्या संबंधावरून प्रभुपाद इथे बोलत आहेत. तर परंतु जेव्हा आता अर्जुन भगवंतांचा गुरु म्हणून स्वीकार करेल तेव्हा भगवंत आपला मैत्रीचा संबंध बाजूला ठेवतील काही वेळासाठी आणि गुरु सारखं वागायला सुरुवात करतील. गुरु काही शिष्यासोबत मजाक वगैरे करत बसत नाही, गुरु गंभीरतेने बोलतो. जर गुरु जर टाइमपास करत असेल तर मग शिष्य कसा काय गंभीर असणार. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा त्यांचा गुरु म्हणून स्वीकार करण्यात आला तेव्हा ते गुरु बनले आणि शिष्याबरोबर त्यांनी गुरुप्रमाणेच गंभीर संभाषण केले. असे दिसते की गुरु आणि शिष्यामधील संवाद, आणि हा एक दुसरा मुद्दा आहे पान नंबर 65 वरती श्लोक नंबर 10च्या तात्पर्यातून शेवटच्या ओळीतून आपल्याला समजायला येतं. गुरु आणि शिष्यामधील संवाद सर्वांच्या लाभासाठी दोन्ही सैन्यांच्या मध्ये प्रकटपणे चालला होता. म्हणून भगवद्गीतेतील संवाद हा फक्त विशिष्ट व्यक्ती, समाज, जातीसाठी नसून तो सर्वांसाठी आहे आणि त्यांचे श्रवण करण्याचा मित्र अथवा शत्रू दोघांनाही समान अधिकार आहे. तर याच्यावरती बरेचसे लोक काय म्हणतात की गीता या लोकांसाठी आहे, क्षत्रियांसाठीच आहे किंवा ब्राह्मणांसाठीच आहे.
किंवा गीता आमच्या धर्मासाठी नाहीये, आम्ही गीतेला मानत नाही, अशा प्रकारची चर्चा करणारे बरेच लोक आहेत समाजामध्ये. ते मी पण कधी ऐकली असते. तर प्रभुपाद इथे आचार्यांनी पण हीच टिप्पणी दिली आहे. इथे असं नाही केलं भगवंतांनी की अर्जुन चल तुला बाजूला कुठेतरी साईडला घेऊन जातो आणि तुला मी गीता सांगतो, किंवा युद्धाच्या बाजूला गुपचूपपणे अर्जुनाला भगवंतांनी गीता नाही सांगितली, सर्वांच्या मधोमध गीता सांगितली. जर एखादी गोष्ट केवळ एकाच व्यक्तीसाठी असेल तर त्याला सर्वांच्या मध्ये आपण सांगणार नाही ना. समजा एखाद्या आपल्याला घरामध्ये काहीतरी सिक्रेट आहे, दुसऱ्याला कळू नाही द्यायचं, तर आपण त्या व्यक्तीला बाजूला बोलवणारे नंतर सांगणार, मोठ्या आवाजामध्ये लाऊडस्पीकर मध्ये तर नाही सांगत. जेव्हा आपण एखादी गोष्ट लाऊडस्पीकर मध्ये बोलतो याचा अर्थ होतो ती गोष्ट सगळ्यांसाठी आहे. जसे भगवंतांनी गीता दोन्ही सैन्यांच्या मधोमध बोलली याचा अर्थ गीता सर्वांसाठी आहे. त्याच्यामुळे जे लोक म्हणतात की गीता विशिष्ट समाजासाठी जातीसाठी आहे हे चुकीचं आहे. इथे आपल्याला भगवंतांच्या आणि अर्जुनाच्या वागण्यावरून हे समजायला मिळतं. तर या श्लोक नंबर 10 मध्ये आपण काय बघितलं की अर्जुनाची अशी परिस्थिती बघून भगवंतांना हसू येतं, परंतु ती आपलं हसू आवरतात. आणि भगवंत आणि अर्जुनाचा जो मैत्रीचा संबंध होता या संबंधावरून प्रभुपाद सांगतात की भक्तीमध्ये काय रस आहेत. भगवंत आणि भक्तांचा 4 संबंधामध्ये रस असतो, त्याला संबंध असतो, त्याला रस असं म्हटलं जातं. आणि जर गीता दोन्ही सैन्यांच्या मधोमध मोठ्या आवाजात बोलली गेली असेल याचा अर्थ गीता ही सर्वांसाठी आहे, केवळ एका विशिष्ट जाती किंवा जमातीसाठी नाही, तर सगळ्यांसाठी आहे. आता श्लोक नंबर 11 मध्ये भगवंत बोलायला सुरुवात करतात. आतापर्यंत भगवंतांनी अर्जुनाला काही शिकवणूक दिली नाही, कारण आतापर्यंत संबंध मित्राचा होता. तर मित्राला व्यक्ती एवढा गहन असं म्हणजे एक स्वामी म्हणून नाही बोलू शकत, कारण मैत्रीमध्ये काय समोरचा व्यक्ती सिरियस घेईल किंवा नाही घेईल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला पण जर कोणाकडून ज्ञान मिळवायचं असेल तर त्या व्यक्तीला आपल्याला शरणागत व्हावं लागेल. त्याच्या बरोबरच्या लेवलला राहून आपण ज्ञान नाही मिळू शकत. आपण पण बघतो बऱ्याचदा सत्संग वगैरे असे काय असतं की बोलणारा व्यक्ती थोडा उंच बसतो आणि ऐकणारे लोक थोडी खाली बसतात. तर याच्या मागे दर्शवण्याचा प्रयत्न काय आहे की आपल्याला शरणागती स्वीकारावी लागेल, तेव्हाच हे आध्यात्मिक ज्ञान मिळेल. तर इथे आता जेव्हा अर्जुनाने भगवंताची शरणागती स्वीकारली तेव्हा भगवंत या श्लोकापासून अर्जुनाला ज्ञान देण्यासाठी सुरुवात करते. तर आता हा श्लोक नंबर 11 ते 30 मध्ये सांख्य किंवा ज्ञानयोग आहे. तर किंवा यालाच आपण काय म्हटलं होतं की आत्म्याबद्दलची माहिती आहे. श्लोक नंबर 11 ते 30 मध्ये आत्म्याची सगळी माहिती खूप संक्षिप्तपणे भगवंत सगळ्या वेदांचा सार इथे आपल्याला सांगतील. तर गीतेची पहिली शिकवणूक काय असं जर कोणी आपल्याला विचारलं तर या प्रश्नाचं असं उत्तर आहे, गीतेची पहिली शिकवणूक आहे की मी हे शरीर नसून मी आत्मा आहे आणि माझं शरीर नश्वर आहे, आत्मा नश्वर नाहीये. तर गीतेची ही मूलभूत शिकवणूक आहे. त्याच्यामुळे आत्म्याच्या स्तरावरती ना कोणी श्रीमंत आहे, ना गरीब आहे, ना कोणी सुंदर आहे, ना कोणी कुरूप आहे, ना कोणी हिंदू आहे, ना कोणी मुस्लिम आहे, सगळे आत्माच आहेत. तर ही गीतेची मूलभूत शिकवणूक आहे. अशी शिकवणूक जगाच्या कुठल्या ग्रंथामध्ये मिळेल की ज्याच्यामध्ये काहीच भेद नाहीये. तर गीतेची पहिली शिकवणूक आहे की मी हे आत्मा आहे. तर इथून भगवंत ही शिकवणूक द्यायला सुरुवात करतील. तर हा श्लोक आहे 11. श्री भगवान उवाच. आपण भगवान शब्दाची व्याख्या आधीच बघितली आहे. कृष्ण बोलत आहेत म्हणून भगवान उवाच हा शब्द आलाय. असोचान अन्वशोचस्तम प्रज्ञावादांच भाससे गतासु न गतासुंश नानुशोचन्ति पंडिता. तर पहिल्याच वाक्यामध्ये कृष्णाने अर्जुनाला फटकार द्यायला सुरुवात केली. मित्राला आपण झापू नाही शकत, म्हणजे झापलं तरी ते झापणं वेगळ्या प्रकारचं असतं, परंतु गुरु आपल्या शिष्याला कठोर बोलू शकतो. तर जेव्हा अर्जुन म्हटला की मी तुझा गुरु म्हणून स्वीकार केला, तर पहिल्या श्लोकामध्ये कृष्णाने अर्जुनाला कठोर बोलायला सुरुवात केली की तू बोलतोय खूप पंडित सारखा. म्हणजे अर्जुन बोलला ना की धर्मशास्त्र हे सांगतं, नीतिशास्त्र ते सांगतं, म्हणून मला असं वाटतं हे माझ्या पूजेचे पात्र आहेत, मी असं संतांकडून ऐकलंय, तर मला पण खूप ज्ञान आहे असं अर्जुन दाखवत होता. परंतु कृष्ण पहिल्या श्लोकात काय म्हणतात की जरी तुला वाटतं की तू खूप हुशार आहेस, परंतु वस्तुतः तू मूर्ख आहेस. आता असं कोण कोणाला बोलू शकतं? आता मी तर तुम्हाला नाही म्हणू शकणार, कारण आपला असा संबंध नाहीये. तरी गुरुच आपल्या शिष्याला असं बोलू शकतो, आणि शिष्याला पण माहिती असते की गुरु माझ्या भल्यासाठी बोलतात, तेव्हा तो ऐकून घेतो. तर इथे सरळ शब्द सांगायचं झालं तर भगवंत अर्जुनाला तू मूर्ख आहेस असं सांगतात. का मूर्ख आहेस? असोचान अन्वशोचस्तम. ज्या गोष्टीसाठी शोक नाही केला पाहिजे त्या गोष्टीसाठी तू शोक करतोयस. म्हणून कोण शोक करतं ज्या गोष्टीसाठी शोक नाही केला पाहिजे? समजा एखादा वेडा व्यक्ती असेल, त्याच्या हातामध्ये काही दगड आहे
तो दगड जर कोणी हिरावून घेतला तर तो रडत बसतो. या दगडासाठी रडण्याची काय गरज आहे? तसा जसा मूर्ख व्यक्ती नाही त्या गोष्टीसाठी रडत बसतो, तसा अर्जुन तू ज्या गोष्टीचा शोक नाही करायला पाहिजे त्या गोष्टीचा शोक करतोस. असुच्या ननुशोचनस्तव प्रज्ञा वादांचे भाससे. आणि ही गोष्ट कुठली आहे? गतासून अगतासूंश. आता हा शब्द खूप महत्वाचा आहे श्लोक नंबर 11 मध्ये. गतासून अगतांशुंश. तर आपण तात्पर्यानुसार बघूया म्हणजे आपल्याला आणखीन गोष्टी क्लिअर होतील. तर प्रभुपाद पहिल्याच वेळी सांगतात की भगवंतांनी अर्जुनाला खडसावले की तू विद्वान सारखा बोलत आहेस पण तू मूर्ख आहेस. तर ज्ञान म्हणजे काय? तर ज्ञान म्हणजे जड पदार्थ, चेतना आणि या दोघांचा नियंत्रक यांना जाणणे म्हणजे ज्ञान. तर जड पदार्थ म्हणजे काय? हवा, वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश हे जड पदार्थ आहेत. आणि चेतना म्हणजे काय? की आपण आत्मा आणि नियंत्रक जे भगवंत आहेत या तिघांच्या संबंधाला जाणणे याला ज्ञान असं म्हटलं जातं. तर गतासून अगतांसून याबद्दल समजण्यासाठी आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. जसं की आपण गीता कोर्समध्ये पण बोललो होतो की आपली आत्मा आहे, आत्म्याला कव्हर करणार एक सूक्ष्म शरीर आहे आणि त्याच्यानंतर आपलं एक स्थूल शरीर आहे. स्थूल शरीर जे आपण म्हणतो की 5 महाभूतांपासून तयार झाले, की आपल्या शरीरामध्ये पाणी आहे, हवा आहे, अग्नी आहे, पृथ्वी आहे, कारण की शरीर मेल्यावरती सडून त्याची माती होते म्हणजे माती पण आहे. तर हे आपलं स्थूल शरीर आहे. स्थूल शरीरापेक्षा एक सूक्ष्म शरीर असतं, ते म्हणजे आपलं मन, आपली बुद्धी आणि अहंकार हे सूक्ष्म शरीर आहे. आणि त्याच्यानंतर एक आत्मा. तर असं तिघाचं मिळून एक व्यक्तित्व बनतं. तर इथे भगवंत काय सांगतात की जे पंडित आहेत ते लोक स्थूल शरीरासाठी शोक करत नाहीत. गतासून, आसू म्हणजे वायू, गत म्हणजे जाणे. जेव्हा स्थूल शरीरातून वायू जातो म्हणजे स्थूल शरीराचा मृत्यू होतो, तेव्हा ज्यांना खरंच ज्ञान आहे ते लोक शोक करत बसत नाहीत. का शोक करत नाहीत? कारण काही जरी केलं, आपण किती जरी प्रयत्न केले तरी आपण एका शरीराचा मृत्यू टाळू नाही शकत. त्यामुळे हे जाणून जो सुज्ञ व्यक्ती आहे तो कधी शोक करत नाही. आणि दुसरी गोष्ट काय? अगतांसू. अगतासू म्हणजे ज्याच्यामधून प्राणवायू जात नाही. तर कशामधून प्राणवायू जात नाही? तर सूक्ष्म शरीरातून प्राणवायू जात नाही. तर हे तुम्हाला परत सांगतो, तुम्हाला स्थूल शरीर कदाचित समजलं असेल, सोपं आहे समजायला. तर जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा काय होतं? आत्मा आणि सूक्ष्म शरीर आणि प्राणवायू हे सगळे एकत्र त्या शरीराला सोडून देतात आणि दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतात. म्हणजे मन, बुद्धी, अहंकार याचं सूक्ष्म शरीर. आणि मग आपल्याला वाटेल की अरे मग आत्माच गेला पाहिजे, हे मन, बुद्धी, अहंकार हे का जातात? कारण आपण जो इंद्रिय भोग केला, जे आपल्या इंद्रिय तृप्तीच्या आठवणी आहेत त्या सगळ्या आठवणी या सूक्ष्म शरीरामध्ये साठवल्या जातात. आणि हे जे प्राणवायू आहेत, हे कुठले 5 वायू आहेत ते प्रभुपाद समोर सांगतीलच. अपान, उदान, समान, व्यान असे जे पंचवायू आहेत, या पंचवायूमध्ये आत्मा तरंगत असतो. तर हे 5 वायू आणि सूक्ष्म शरीर हे मृत शरीराला सोडून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतात. तर इथे प्रभुपाद काय सांगतात किंवा भगवंत काय बोलतात की स्थूल शरीराबद्दल शोक नाही केला पाहिजे, कारण याच्यापासून वायूला जाण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही, याचा मृत्यू होणारच आहे. आणि सूक्ष्म शरीराबद्दल पण शोक नाही केला पाहिजे, कारण सूक्ष्म शरीरातून वायू निघून जात नाही. तर आतापर्यंत केलेल्या चर्चेतून किंवा तुमच्या वाचनातून जर कोणी तुम्हाला आठवत असेल तर माझा एक प्रश्न आहे, सूक्ष्म शरीरातून वायू जाण्यापेक्षा सूक्ष्म शरीराचा नाश कधी होतो? आपण म्हटलं की जेव्हा आपण मृत्यू होतो तेव्हा सूक्ष्म शरीर आणि आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो, पण सूक्ष्म शरीराचा नाश कधी होतो? कधीच होत नाही. माझा आवाज येतो तुम्हाला? हा, तर सूक्ष्म शरीराचा नाश होतो की नाही होतो, आणि जर होत असेल तर कधी होतो? एक मिनिट, सावंत माताजी तुम्ही सांगा. हा, अगदी बरोबर. याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणाचं काही आणखीन उत्तर होतं? तर हा महत्वाचा मुद्दा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा व्यक्तीला मोक्ष मिळतो, ब्रह्मज्योतीमध्ये जातो किंवा भगवंतांची प्राप्ती करतो, तेव्हाच सूक्ष्म शरीराचा नाश होतो. कारण सूक्ष्म शरीर पण हे भौतिक आहे. म्हणजे कुत्र्यातून मांजर, मांजरातून उंदीर असं जरी आपण शरीर बदललं तर सूक्ष्म शरीर नष्ट होत नाही. केवळ मोक्षाच्या वेळेस सूक्ष्म शरीराचा नाश होतो आणि आत्म्याचा तर कधीच नाश होत नाही. म्हणून भगवंत सांगतात की
शोक करण्याचं काहीच कारण नाहीये. तर हे सर्व सांगण्याचं मुख्य मुद्दा काय आहे हे नको आपल्याला विसरायला, की अर्जुनाने आतापर्यंत युद्ध न करण्यासाठी 5 कारणं दिली. तर हे 5 कारणं खोडून सांगण्यासाठी भगवंत उत्तर देत आहे. तर पहिलं कारण होतं की मला या लोकांबद्दलची दया आहे, माझ्या नातेवाईकांबद्दलची. तर ही दया खोडून काढताना भगवंत ह्या श्लोक नंबर 11 ते 30 मध्ये सांगतील की तुझी जी प्रेम आहे किंवा जी आसक्ती आहे ती या लोकांच्या भौतिक शरीरावरती आहे. परंतु भीष्म आणि द्रोण हे शरीर नाहीत, तर हे एक आत्मा आहेत. आणि तू जरी त्यांना त्यांच्या शरीराला मारलंस तरी त्यांचा आत्मा कधीच मरणार नाही. त्याच्यामुळे तू अर्जुन या भौतिक स्तरावरती शोक करू नको. तर हे सांगण्याचं कारण हे आहे. का भगवंत आत्म्याबद्दल बोलत आहे की अर्जुनाची जी आसक्ती आहे ती भौतिक स्तरावरती आहे. हे सांगण्यासाठी भगवंत आत्म्याबद्दलचं ज्ञान देत आहेत. हे लक्षात ठेवा. नंतर अर्जुनाने आपण पहिल्यांदा बघितलं की अर्थशास्त्रानुसार असं आहे की आता त्या व्यक्तीला मारलं पाहिजे. तेव्हा अर्जुन काय म्हणतो की नाही कृष्णा, धर्मशास्त्र अर्थशास्त्रापेक्षा श्रेष्ठ आहे. धर्मशास्त्र सांगते की मा हिंसा सर्व भूतानी, हिंसा करू नका. कृष्ण इथे अर्जुनाला सांगतात की अरे तुला वाटतंय की तुला अर्थशास्त्र आणि धर्मशास्त्र माहिती आहे, पण तू काही हुशार नाहीयेस. या दोन्ही शास्त्रांपेक्षा आणखीन एक श्रेष्ठ शास्त्र आहे ते म्हणजे ज्ञानशास्त्र. ज्ञानशास्त्र काय सांगतं की व्यक्ती शरीर नसून आत्मा आहे. त्याच्यामुळे तू जरी यांच्यासोबत युद्ध केलंस, तू त्यांच्या शरीराला मारशील पण आत्म्याला नाही मारू शकणार. त्याच्यामुळे तू युद्ध कर. तर आता माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की भगवान तिथे म्हणतायत की तुझी दया तर शरीरावरती आहे आणि आत्म्याचा नाश होत नाही, त्याच्यामुळे तू युद्ध कर. याचा अर्थ आपण पण असं कोणाला मारू शकतो का? आपण त्या व्यक्तीला मारणार तेव्हा तर त्याचं शरीर मरणार, त्याची आत्मा तर नाही मरणार. आपण असं लोकांना मारू शकतो की नाही मारू शकतो? का नाही मारू शकत? का नाही? आपल्या तिथे सांगतात त्याचा आत्मा मरणार नाही, मग काय प्रॉब्लेम आहे? हा एक मुद्दा आहे. आणखी दुसरा मुद्दा कोणाचा काय आहे? सगळ्यांना प्रश्न समजला ना? प्रश्न समजला की नाही? समजला ना? बघा मुद्दा असा आहे, जर आपण म्हणू की शरीर नश्वर, आत्मा नश्वर नाहीये, शरीर नश्वर आहे, त्याच्यामुळे शरीराला मारल्याने काही प्रॉब्लेम होणार नाही, अर्जुन तू युद्ध कर. असंच कोणी व्यक्ती असं म्हणेल की अरे तुमच्या भगवद्गीतेमध्ये सांगितलंय की आत्म्याला कोणी मारू शकत नाही आणि शरीराचा तर असाही विनाश होतो, त्याच्यामुळे मी या व्यक्तीला मारलं किंवा मी कोंबडी बकरी मारली तर काय प्रॉब्लेम आहे? तर मग याला आपण काय उत्तर देणार की अरे तू बोलतोय तर बरोबर आहे, आत्म्याला तू मारत नाही, शरीराला मारतोय. मग इथे भगवंत अर्जुनाला का सांगतात मारायला? किंवा कोण मारू शकतं? हा, आता त्या व्यक्तीला मारणं योग्य आहे. माझा प्रश्न असा आहे की समजा एखाद्या व्यक्तीला नॉनव्हेज खायचंय आणि त्याला कोंबडी आणि बकरी कापायची, त्याने जर आपल्याला असं आर्ग्युमेंट दिलं की मी तर त्या कोंबडी किंवा बकरीच्या आत्म्याला मारत नाहीये, कारण गीता शिकवते की याचा आत्मा शाश्वत आहे, हा समोरच्या शरीरात जाईल, त्याच्यामुळे तुम्ही मला काय सांगता की याला कापू नको म्हणून? मग त्याला आपण काय उत्तर देणार? हा हा मग अर्जुन पण तसंच म्हणेल ना की अरे आत्मा मरणार नाही भीष्म आणि द्रोणाचा, पण शरीर तर मरेल ना, मग ही हिंसा आहे, तुम्हाला काय हिंसा करायला होतं? समजलं ना आपण काय? अन्याय ठीक आहे. आता अं, अन्याय ठीक आहे, समजा तुमच्यावरती कोणा काही अन्याय केला, तुमचं कोणी प्रवासामध्ये पाकिट मारलं, तर तुम्ही त्या व्यक्तीला चाकूने मारून टाकला आणि ती म्हणली की माझ्यावरती अन्याय झाला होता आणि असं याचा आत्मा तर काही मरणार नाहीये, त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही त्याला तसं मारू शकता का? बरं समजा असं ठरवा की तुम्ही हुकुमशाहीमध्ये तुम्ही स्वतःचा राजा आहे, तर तुम्ही त्याला मारू शकता का? अं, समाजाची
हा, अगदी अगदी बरोबर, अगदी टू द पॉइंट आन्सर प्रभूजींनी सांगितलं. हा 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 स्वधर्म करत असताना हे कार्य करण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. जसं की जेव्हा जज एखाद्या व्यक्तीला फाशीची शिक्षा सांगतो, तेव्हा जजला त्याचा काहीच परिणाम होत नाही. कारण जजचा तो धर्म आहे त्याचा शिक्षा सुनावणे त्याच्या कर्मानुसार. तसा अर्जुनाचा क्षत्रिय म्हणून धर्म आहे की त्याने धार्मिक युद्ध करणे. म्हणून या या विचारावरती जेव्हा व्यक्ती स्थिर होतो आणि त्याला कर्तव्य पार पाडण्यासाठी म्हणून आत्म्याचं ज्ञान दिलं जातं की तू स्वधर्मापासून ढळू नकोस. त्याच्यामुळे आपण हा विचार केला पाहिजे की या मारणाऱ्या व्यक्तीचा हा स्वधर्म आहे का? आणि राहिला प्रश्न कोंबडी कोंबडी बकरीचा, तर तुमचं जे उत्तर आहे, शरीराला मारणं ही हिंसा आहे. महाहिंसा सर्व भूतानी जे म्हटलंय, शास्त्राला पण समजतं की आत्मा मरत नाही. मग शास्त्र काय म्हणतं महाहिंसा सर्व भूतानी, की शरीराला मारणं यालाच हिंसा मानण्यात आलेलं आहे. परंतु कोणत्या व्यक्तीला ती हिंसा करण्याची परवानगी आहे आणि कोणाला नाहीये, हे समजण्यासाठी पण शास्त्र वाचन आवश्यक आहे. कारण जर पशु हत्या केली तर आपण पापकर्मामध्ये अडकणार हे सुद्धा शास्त्रच सांगतं. पण अर्जुनाला काय इथे भगवंत सांगतायत कारण तो त्याचा स्वधर्म होता. जसं की आपण समजा एखाद्या व्यक्तीच्या अंगावरती ब्लेडनं काही कापलं तर आपल्याला शिक्षा होईल, परंतु जर डॉक्टरने कापलं तर नाही होणार, कारण की डॉक्टर तो कापून त्याचा आजार ठीक करण्यासाठी प्रयत्न करणार. तसा अर्जुन जरी या लोकांना जीवे मारतोय, परंतु त्याचा स्वधर्म आहे आणि धर्म स्थापनेसाठी हे करावं लागत होतं, म्हणून इथे त्याच्या याच्यामध्ये काही पापकर्म नाही. हे स्पष्टीकरण तुम्हाला समजले किंवा कोणाचा काही गोंधळ होतो याच्यामध्ये? हम्म. हा, तर याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो प्रभूजी? आता समजा हे जिहादी लोक आहेत, तर ते लोक काय म्हणतात की आम्ही ईश्वराच्या आज्ञेने जिहाद करतो आणि काफिरांना मारतोय. अं, हा हा एक मुद्दा महत्वाचा आहे, कारण असे प्रश्न आपल्या समाजामध्ये लोक विचारू शकतात. अं, तर इतर कोणाचा काही चर्चेमध्ये काही प्रश्न आहे किंवा स्पष्टीकरण बरोबर नाही समजलं असं काही वाटतं? तर मुद्दा हा आहे की अर्जुनाला स्वधर्मामध्ये स्थिर होण्यासाठी भगवंत आत्मज्ञान देत आहे आणि आत्मा हा नश्वर आहे, नित्य आहे आणि शरीर हे नश्वर आहे. त्याच्यामुळे तू शरीरासाठी शोक करू नकोस असं सांगत आहे. परंतु हा सिद्धांत आपण इतर ठिकाणी नाही लावू शकत. अर्जुनाची परिस्थिती वेगळी आहे कारण तो स्वधर्म पालन करतोय आणि धर्म स्थापनेसाठी साक्षात भगवंतांच्या आदेशानुसार कार्य करतोय. परंतु आपण जेव्हा कोंबडी बकरींना कापतो हे आपण स्वधर्मासाठी करत नाही, तर केवळ आपल्या जिभेच्या चवीसाठी करतो. त्याच्यामुळे आपल्याला ते कर्म बाध्य व्हावं लागणार. आणि त्याच्यानंतर जे लोक आहेत टेररिस्ट वगैरे, जे म्हणतात की आम्ही काफिरांना मारतो हे धर्मानुसार आहे, तर हे चुकीचं आहे. याच्यामध्ये आपण कुठं कोणाच्या धर्मामध्ये काय अडथळा आणलाय? जसे हे अधार्मिक पद्धतीने वागत होते कौरव, तसे सामान्य लोक, समजा मुंबईमध्ये आतंकवादी लोकांनी ब्लास्ट केला, तर याच्यामध्ये सामान्य लोकांनी काय पाप केलं होतं किंवा त्यांना काय अडथळा आणला त्यांना धर्म पालनामध्ये? तर हे महत्वाचा मुद्दा आहे. बघा, अर्जुन त्यांच्या घरी जाऊन लहान मुलांना किंवा मारत नाहीये किंवा स्त्रियांना मारत नाहीये, तो धर्माप्रमाणे क्षत्रियांसोबत युद्ध करतोय. आणि आतंकवादी लोक काय करतात की धर्माप्रमाणे समोरून युद्ध न करता शहरावरती बॉम्बस्फोट करतात आणि लहान मुलांना स्त्रियांना पण मारतात. तर हे अधार्मिक आहे. त्याच्यामुळे ते आत्म्याचं हे ज्ञान तिथे लागू नाही होणार. तर माझी अशी आशा आहे की कदाचित तुमचा मुद्दा क्लिअर झाला असेल. कुणाला काही डाऊट आहे किंवा कोणाला अधिक एखादा मुद्दा सांगायचा आहे? हा 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 हा, त्यालाच आपण मोक्ष म्हणतो. ऍक्च्युली त्या मोक्ष प्राप्तीचे पण वेगवेगळे मार्ग आहेत, जसे आपण गीतेमध्ये समोर चर्चा करत जाऊ आपल्याला त्याला कळेल की निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग आणि भक्तियोग, या चारही मार्गाच्या सहाय्याने सूक्ष्म शरीराचा नाश करणं शक्य आहे. तो मुद्दा आपण अधिक डीप मध्ये समोरच्या अध्यायामध्ये अभ्यास करत जाऊ की कसा आहे, अं, कसं आहे. हं? क्षेत्र योगामध्ये ज्ञान योगाबद्दल सांगितले, पण त्याच्या आधी अध्याय नंबर 3 आणि 5 मध्ये
निष्काम कर्माच्या सहाय्याने पण व्यक्ती ज्ञान प्राप्ती करू शकतो आणि अध्याय नंबर 6 मध्ये अष्टांग योगाच्या सहाय्याने पण त्याला मोक्ष मिळू शकतो आणि अध्याय 7 ते 12 मध्ये भक्ती योगाच्या सहाय्याने पण व्यक्ती मोक्ष मिळू शकतो. परंतु परंतु या वेगळ्या मार्गामध्ये जी मोक्ष प्राप्ती होते त्या मोक्षाचा प्रकार वेगळा आहे. जसे की निष्काम कर्माची, अष्टांग योगाची आणि ज्ञान योगाची जी मोक्ष आहे ती निर्विशेष वादी मोक्ष आहे किंवा निराकार मोक्ष आहे, ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची. परंतु भक्ती मार्गाने जो मोक्ष मिळतो त्या मोक्षामध्ये व्यक्ती भगवंतांच्या धामामध्ये म्हणजे वैकुंठ किंवा वृंदावनामध्ये कुठल्या तरी विशिष्ट संबंधामध्ये सेवा करतो. तर हे मोक्षाचे पण प्रकार आहेत, त्याला आपण चर्चा करूया. तर ठीक आहे, तुमचा कोणाचा काही याच्यावरती प्रश्न आहे असं समजून आपण समोर जाऊया. ही आपण चर्चा केली स्थूल शरीर विनाश अपरिहार्य आहे. विनाश म्हणजे स्थूल शरीर कधी ना कधी तर नष्ट होणार, आपण किती जरी काळजी केली तरी. त्याच्यामुळे अर्जुन तू यांच्या स्थूल शरीराबद्दल शोक करू नको. आणि सूक्ष्म शरीराचा विनाश होत नाही, कारण सूक्ष्म शरीर आत्म्यासोबत प्रवास करत राहत. आणि समजा एखाद्या सूक्ष्म शरीराचा विनाश झाला तर ते शोक करण्याचा नाही, आनंदाची बातमी आहे की कारण त्या व्यक्तीला मोक्ष मिळाला आहे. त्याच्यामुळे या परिस्थितीमध्ये पण शोक करण्याची गरज नाही. आणि आत्म्याबद्दल तर असाही कधीच शोक करू नये, कारण आत्मा तर हा निर्विकार आहे. जे शरीरामध्ये 6 बदल घडतात, जन्म होणे, राहणे, वाढ होणे, प्रजनन करणे आणि त्याचा नाश होणे, हे 6 विकार आत्म्यामध्ये होत नाहीत. त्याच्यामुळे आत्म्याबद्दल शोक करण्याचं काहीच कारण नाहीये. तर हे मुद्दे आपण इथे बघितले. तर महत्वाचा मुद्दा काय 11 मध्ये भगवंत अर्जुनाचं गुरुपद स्वीकारतात आणि त्याला लगेच त्याला बोलायला सुरुवात करतात की तू बोलतोय खूप हुशार सारखा, परंतु मूर्ख आहेस. आणि कुठल्याही स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि आत्मा तिन्हीसाठी शोक करणं हे बरोबर नाही. याच्यावरून का अर्जुनाला भगवंत हिंसा करायला सांगतात, आपण का हिंसा नाही केली पाहिजे, याच्यावरती आपण थोड्या प्रमाणामध्ये चर्चा केली. तर आता हा जो पुढचा जो श्लोक आहे हा वैष्णव तत्वज्ञानामध्ये अतिशय महत्वाचा श्लोक आहे. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं लक्ष देऊन ऐका आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. तर हा श्लोक आपण बघूया. नत्वे वाहम जातुनासम नत्वम नेमे जनाधिपा न चैव न भविष्यामः सर्वे वयम अतः परम. ते भगवंत काय म्हणतात, नत्वे अहम जातुनासम, की अर्जुन असा कधीच काळ नव्हता की मी नव्हतो. नत्वम नेमे जनाधिपा, तू नव्हता, तू नव्हता किंवा हे राजे नव्हते असा कधीच काळ नव्हता. न चैव भविष्यामः, आणि भविष्यात असं कधीच होणार नाही की हे लोक कधी अस्तित्वात राहणार नाहीत. म्हणजे यांचं वैयक्तिक अस्तित्व हे नित्य आहे. सर्वे वयम अतः परम. प्रभुपाद पण भाषांतरात सांगतात, ज्या काळी मी, तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता आणि भविष्यकाळात आपण अस्तित्वविहीन होणार असेही नाही. तर हा वैष्णव तत्वज्ञानामध्ये हा श्लोक खूप महत्वाचा आहे. तुम्ही याला नोंद करून ठेवू शकता. अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 12. तर हा द्वैतवादासाठी खूप महत्वाचा सिद्धांत आहे. तर जसे की वाद असतात, जसे की आपण म्हणतो आतंकवादी, मार्क्सवादी, वादी किंवा वाद म्हणजे त्या तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते. तर मार्क्सवादी म्हणजे काय, की जे कार्ल मार्क्सचं तत्वज्ञान आहे कम्युनिस्टचं, तर त्याचे जे पुरस्कर्ते लोक आहेत त्यांना मार्क्सवादी म्हणतात. किंवा आतंकवादी म्हणजे काय, की जे लोक आतंकाचं तत्वज्ञान किंवा आतंक करून आतंकाला पुरस्कृत करतात त्यांना आतंकवादी म्हणतात. तर हे वाद हा शब्द समजण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं. तसेच अध्यात्मामध्ये पण काही वादी आहेत, बरेच शब्द आहेत, जसे की मायावादी, ब्रह्मवादी, शून्यवादी, निराकारवादी, सकारवादी, निर्विशेषवादी, असे बरेच शब्द आहेत. तर हे वादी आपल्याला समजून घ्यावे लागतील. तर या अध्यात्मामधल्या या वादांच्या तत्वज्ञानामध्ये एक तत्वज्ञान आहे मायावादाचं. तर मायावादाचं तत्वज्ञान दिले आचार्य शंकराचार्यांनी. आणि या मायावाद तत्वज्ञानाचा आधार हा आहे की सगळे आत्मा आणि भगवंत एकच आहेत. समजा आता मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय, आपण सगळे एकच आहोत आणि ईश्वर आणि आपण एकच आहोत, हा त्यांचा मुख्य तत्व आहे. मग ठीक आहे, जर सगळे एकच आहेत तर मग जीव इथे आला कसा. तर मायावाद तत्वज्ञान काय सांगतं, की जे परब्रह्म आहे, परब्रह्मावरती मायाचा पडदा पडतो आणि ते परब्रह्म स्वतःला जीव समजून इथं येतं आणि अशा पद्धतीने जीवाची उत्पत्ती होते. असं एक मायावाद तत्वज्ञान आहे. परंतु या मायावाद तत्वज्ञानामध्ये काय चुका आहेत ते आपण अभ्यास करणार आहोत. फक्त इथे एवढं लक्षात ठेवा की मायावाद म्हणजे काय आहे.
आणि मायावादी आचार्य शंकराचार्याने दिले की जे भगवंत शंकराचे अवतार आहेत. तर याच्याबद्दल आपण आधी पण चर्चा केली, तरी तुम्हाला परत सांगतो. वैदिक काळामध्ये वेदामध्ये सकाम कर्मामध्ये किंवा कर्मकांडामध्ये पशु बळी देऊन काही विशिष्ट वस्तू प्राप्त करण्यासाठी प्रावधान देण्यात आलेलं आहे. परंतु या गोष्टींचा कशा पद्धतीने करावे याचे खूप नियम आहेत. पण या नियमांना बाजूला सारून लोकांनी केवळ आपल्या समाधानासाठी आतोनात प्रमाणामध्ये पशुहत्या सुरू केली होती. तेव्हा ही पशुहत्या थांबवण्यासाठी भगवंतांनी गौतम बुद्धांचा अवतार घेतला. जरी बुद्ध समाजातील लोक किंवा बुद्ध तत्वज्ञानाचे लोक गौतम बुद्ध हे भगवंतांचे अवतार आहेत मानत नाहीत, परंतु श्रीमद भागवतामध्ये तर स्पष्ट उल्लेख केलेला आहे. श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांच्या विविध अवतारांचं वर्णन करताना भगवान बुद्ध हे विष्णूचे अवतार आहेत आणि ते येतील याचं वर्णन दिलेलं आहे. त्याच्यावरून गौतम बुद्ध हे विष्णूचेच अवतार आहेत. तर गौतम बुद्धांनी काय केलं की हे लोक खूप अतोनात प्रमाणामध्ये पशूची हत्या करत आहेत, तर हे थांबवण्यासाठी त्यांनी सांगितले की हा पशु हत्या बरोबर नाहीये, तुम्ही अशा पशु हत्या नाही करायला पाहिजे. तर मग लोकांनी काय सांगितलं, अरे आमच्या शास्त्रामध्ये सांगितलंय की गोमेध अश्वमेध अशी यज्ञ करायला सांगितले, तुम्ही काय सांगता आम्हाला की पशु हत्या करायची नाही. ऍक्च्युली शास्त्रामध्ये हे यज्ञाचा याचा पण विषय आपण कधी सविस्तर चर्चा करूया. याला परवानगी होती शास्त्रामध्ये किंवा आहे, तो त्याचे खूप नियम आहेत. हे लोक नियम पाळत नव्हते, केवळ पशुच मारत होते. मग गौतम बुद्धांनी काय केलं की ठीक आहे, तुमच्या शास्त्रामध्ये सांगितले नाही पशु हत्या करायची, तर मी या शास्त्रांनाच मानत नाही. तर त्यांनी वेदाला नाकारलं आणि आपलं बुद्धिस्ट तत्वज्ञान दिलं. तर हे गौतम बुद्धांनी वेदाला नाकारलं आणि बुद्धिस्ट तत्वज्ञान दिलं. तर बघा, आपण गौतम बुद्धांचा भगवंत म्हणून स्वीकार करतो की भगवंतांचे अवतार आहेत, कारण शास्त्रामध्ये पण वर्णन आहे, परंतु त्यांच्या शिकवणुकीचा आपण स्वीकार करत नाही. ही गोष्ट खूप लक्षात घेण्यासारखी आहे. आपण बुद्धिस्ट तत्वज्ञान मान्य करत नाही. का मान्य करत नाही? कारण बुद्धिस्ट तत्वज्ञान वेदांना स्वीकारत नाही. जे तत्वज्ञान वेदांना स्वीकारत नाही त्याला आपण सनातन धर्मामध्ये मान्यता देऊ शकत नाही, कारण सनातन धर्माचा सारच वैदिक वेद आहेत. जर वेदालाच मानत नाही तर तत्वज्ञान कसं मानणार? तर हे दिलं भगवंतांनी स्वतः अहिंसा स्थापन करण्यासाठी हे बुद्धिस्ट तत्वज्ञान दिलं आणि वेदांना नाकारलं. मग याच्यानंतर तर हे भगवंतांनी असं का केलं? कारण त्या काळासाठी गरज होती, काळाची गरज होती की हिंसा थांबवणे, म्हणून भगवंतांना यावं लागलं आणि असं करावं लागलं. तर नंतर परत भगवंतांनी, तुम्हाला वाटल्यास मी श्लोक पण दाखवतो, भगवंतांनी शंकरांना पाठवलं. हा पद्मपुराणातला श्लोक आहे. मायावादम असत शास्त्रम प्रच्छन्नम बौद्धम उच्चते मयेव विहितम देवी कलौ ब्राह्मण मूर्तीना. हे शंकर पार्वतीला बोलतायत की मी जाऊन मायावाद असत शास्त्र सांगणार आहे. तर बुद्धांच्या या बुद्धिस्ट तत्वज्ञानाला रोखण्यासाठी शंकरांनी शंकराचार्याच्या रूपामध्ये येऊन हे मायावाद तत्वज्ञान दिलं. तर या मायावाद तत्वज्ञानाच्या सहाय्याने त्यांनी काय केलं की भारतामधून बुद्धिस्ट तत्वज्ञानाचा प्रभाव खूप कमी केला. आदि शंकराचार्यांनी खूप कमी वयामध्ये पूर्ण भारतभर परत सनातन धर्माची स्थापना केली, परत वेदांची स्थापना केली. आणि हे स्थापन करण्यासाठी त्यांनी जे तत्वज्ञान दिलं ते म्हणजे मायावादाचं, की तुम्ही आणि ईश्वर एकच आहात. आणि वेदांच्या काही श्लोकांचा संदर्भ घेऊन त्यांनी हे तत्वज्ञान दिलं. परंतु हे तत्वज्ञान आपण मान्य करत नाही किंवा वैष्णवांमध्ये याला मानलं जात नाही, किंवा स्वतः शंकरच सांगतायत की मायावादम असत शास्त्रम, हे असत तत्वज्ञान आहे. परंतु काळाची गरज बघून या बुद्धिस्ट तत्वज्ञानाला रोखण्यासाठी भगवान शंकरांना हे करावं लागलं. मग शंकराचार्यांच्या नंतर आले रामानुज आचार्य. तर रामानुजाचार्यांनी विशिष्ट अद्वैतवाद सांगितला. शंकराचार्यांच्या तत्वज्ञानाला अद्वैतवाद असं पण म्हटलं जातं. अद्वैत म्हणजे एकच, जीव आणि परब्रह्म एकच आहे, हे त्यांचं तत्वज्ञान होतं. नंतर रामानुजाचार्यांनी तत्वज्ञान दिलं विशिष्ट अद्वैत, की एकच आहेत परंतु त्यांच्यामध्ये काही विशेष भेद आहे, थोडासा भेद आहे, असं त्यांचं तत्वज्ञान. त्यांच्यानंतर आले मध्वाचार्य. मध्वाचार्यांनी द्वैतवादाचं तत्वज्ञान दिलं. मध्वाचार्यांचे बघा मठ उडपीमध्ये आहेत, आणि तुम्ही जर मध्वाचार्यांचा कधी फोटो बघितला तर त्यांचे 2 बोट असे उघडलेले असतात. 2 म्हणजे द्वैत. द्वैत म्हणजे जीव आणि परब्रह्म नेहमी भिन्न आहेत, हे झालं द्वैतवादाचं तत्वज्ञान.
त्याच्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी या सगळ्या तत्वज्ञानांचं सिंथेसिस करून किंवा एकत्र त्यांना एका सूत्रामध्ये बांधून जे तत्वज्ञान दिलं त्या तत्वज्ञानाला म्हणतात अचिंत्य भेदाभेद तत्वज्ञान. कारण अद्वैत तत्वज्ञान पण सगळे मुद्दे स्पष्ट करू शकत नाही आणि द्वैत तत्वज्ञान पण सगळे मुद्दे स्पष्ट करू शकत नाही. म्हणजे अद्वैतवाले काय म्हणतात की जीवामध्ये आणि ब्रह्मामध्ये काहीच फरक नाही आणि द्वैतवाले काय म्हणतात की जीवामध्ये आणि ब्रह्मामध्ये काहीच साम्य नाहीये. परंतु असं नाहीये. चैतन्य महाप्रभू काय म्हणतात की जीवा आणि ब्रह्मामध्ये काही साम्य आहे. काय साम्य? गुणात्मक दृष्ट्या. जसे की सच्चिदानंदमय असणे. भगवंत सच्चिदानंदमय आहेत, जीव सुद्धा सच्चिदानंद आहे, परंतु अणुस्वरूपात. आणि भेद काय आहे की परब्रह्म हे विभू आहे आणि जीव हा अणु आहे. त्यामुळे एकाच वेळेस भेद पण आहे आणि अभेद पण आहे. म्हणून चैतन्य महाप्रभूच्या तत्वज्ञानाला अचिंत्य भेदाभेद तत्वज्ञान असं म्हटलं जातं. तर हे आपल्या तत्वज्ञानाचा प्रवास मी तुम्हाला सांगितला. याच्यामध्ये तुम्हाला मायावाद तत्वज्ञानी आदि शंकराचार्यांनी दिलं. हे अद्वैताचं तत्वज्ञान आहे. याच्यामध्ये परब्रह्म मायेच्या प्रभावाखाली येऊन जीव स्वरूपामध्ये येतं आणि जेव्हा हे मायेचा प्रभाव दूर होतो तेव्हा आपण सर्व एकच आहोत असं हे सांगण्याच्या तत्वज्ञानाला म्हणतात मायावाद. परंतु मायावाद हा वैष्णवांना मान्य नाहीये. माझ्याकडे काही तुकाराम महाराजांचे पण अभंग आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला वाटल्यास पुढच्या वेळेस मी सांगेल की मायावाद अद्वैताची नको वारे असा एक अभंग आहे. तर हा झाला मायावाद. मायावाद नंतर एक दुसरा वाद आहे. मायावादाला हे प्रामाणिक तत्वज्ञान नाही मानलं जात. नंतर आहे ब्रह्मवाद. आता हे ब्रह्मवाद म्हणजे कोण असतात की यस प्रभूजी, बोला प्रभूजी. चंद्रकांत प्रभूजी बोला. आवाज आला नाही तुमचा. हा बोला ना. हा बोला, आवाज येतोय, बोला. हा नाही, व्यवहाराच्या दृष्टीने भेद नाही, तेच आपल्याला तात्पर्य आता अभ्यास करायचा आहे. हे व्यवहाराच्या दृष्टीने जो भेद म्हणतात ते मायावादी तत्वज्ञान, परंतु वैष्णवांना हे तत्वज्ञान मान्य नाही. तर याचे मुद्दे समोर येतील तेव्हा तुम्ही तुमचे काही प्रश्न असतील तर लिहून ठेवा, आपण ती चर्चा करणारच आहोत. मी सध्या फक्त सांगतो आणि मायावादाचं कसं खंडन होतं ते आपण समोर बघूया. नंतरचा मुद्दा जो वाद आहे तो ब्रह्मवाद. तर ब्रह्मवादी लोक काय म्हणतात की भगवंतांचं साकार स्वरूप आहे, परंतु ते भगवंतांच्या निराकार स्वरूपाची उपासना करतात. ज्याचा आपण आधी पण अभ्यास केला. वदंती तत्वविदस तत्वज्ञानम अद्वयम ब्रह्मेति परमात्मेति भगवानेति शब्दते. परम सत्य हे 3 स्वरूपात आहे. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. परम सत्य किंवा भगवंतांच्या शरीराची जी प्रभा आहे, जो प्रकाश आहे, त्याला ब्रह्मण म्हटलं जातं, जी ब्रह्मज्योती आहे. त्याच्या गीतेच्या 14.27 मध्ये पण येतं. ब्रह्मणहि प्रतिष्ठा अहम. भगवंत म्हणतात की हे जे ब्रह्मण आहे त्याचा आधार मीच आहे. किंवा ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी सांगतात यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी. भगवंतांची जी प्रभा आहे ती ब्रह्मण आहे. परंतु असे पण काही लोक आहेत की जे भगवंतांच्या साकार स्वरूपाला मान्य करतात, परंतु त्यांची इच्छा असते की निराकार स्वरूपामध्ये जायचंय. तर अशा लोकांना म्हणतात ब्रह्मवादी. तर हे ब्रह्मवाद्यांना मान्यता आहे, हे मान्यता प्राप्त लोक आहेत, या मार्गामध्ये प्रगती करू शकतात. नंतर तिसरे वादी आहेत शून्यवादी. शून्यवादी म्हणजे बुद्धिस्ट लोक. तर यांचं काय तत्वज्ञान आहे की मोक्षानंतर आत्मा हा शून्य होऊन जातो किंवा मोक्षानंतर काहीच अस्तित्व नाहीये. म्हणून त्यांच्या एक शून्य आहे. समजा त्यांना कसं समजावून सांगितलं जातं, गौतम बुद्धांनी स्वतः कधी आत्म्याला नाकारलं नाहीये, परंतु गौतम बुद्धांचे जे अनुयायी होते त्याच्यामध्ये मला वाटतं त्यांचं एकाचं नाव काय होतं, त्यांचं नाव तुम्हाला पुढच्या वेळेस मी नाव सांगेल. त्यांचं आनंद नाही, त्यांचं नाव एक वेगळंच नाव. थांबा, माझ्याकडे नोट्स आहेत. गौतम बुद्धाचा तो अनुयायी होता, त्यांनी हे तत्वज्ञान दिलं शून्यवादाचं. त्यांचं नाव आहे, एक मिनिट आम्ही चेक करून सांगतो. परंपरा न्याय कर्ममीमांसा बुद्धिसम. नागसेन नावाचा एक त्यांचा अनुयायी होता. तर नागसेनाला एका व्यक्तीने विचारलं की अरे आत्मा काय आहे,
कारण गौतम बुद्ध आत्म्याबद्दल कधीच काही बोलले नव्हते, त्यांनी टाळलं होतं. तर हा नागसेनने काय उदाहरण दिलं, नागसेनला एक राजा विचारतो की आत्मा काय आहे? तर मग नागसेन त्या राजांना म्हणतात की तुम्ही कशावरती आले? मग ते राजे म्हणतात की मी रथावरती आलो. मग नागसेन त्या राजाला सांगतो की असा विचार करा की तुम्ही त्या रथाचे घोडे काढले, मग काय राहिलं? ते सांगतात की रथ राहिला. मग रथाची चाकं काढले, मग रथाचे तो मुख्य भाग आहे ते पण काढलं, मग शेवटी काय उरतं? तर राजा म्हटलं काहीच उरत नाही. मग नागसेन म्हणतात त्या काहीच न उरण्याला आत्मा म्हणतात. त्यांचं असं तत्वज्ञान आहे. अधिक मोठा त्यांचा काय अभ्यास असेल त्यांच्या ग्रंथामध्ये असेल, परंतु आपल्या आचार्यांनी संक्षिप्त स्वरूपात असं सांगितलं की त्यांचा असा शून्यवादाचा सिद्धांत आहे. परंतु हा शून्यवादाचा सिद्धांत पण वैष्णवांना मान्य नाहीये. कारण का आत्मा जर भौतिक स्वरूपात इतका सक्रिय असेल तर मोक्षप्राप्तीनंतर शून्य कसा काय होईल? जर मोक्षप्राप्तीनंतर मोक्ष असेल तर मग भगवंताच्या धामाचं वर्णन करण्याला काही अर्थच राहणार नाहीये. तर वैष्णवांचं तत्वज्ञान आहे साकारवादाचं, की भगवंतांचं साकार स्वरूप आहे आणि जीव त्यांचा सनातन अंश आहे. जसे की भगवद्गीतेच्या 15व्या अध्याय 7 नंबरच्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात, ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातन मनषष्ठानी इंद्रियानी प्रकृतिस्थानी कर्षति, की जे जीव आहेत ते भगवंतांचे नित्य अंश आहेत. सनातन काळासाठी नेहमी अंश असणार आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून हा श्लोक पण सांगतोय. तर हे खूप महत्वाचं आहे या द्वैत किंवा विशिष्ट अद्वैत तत्वज्ञानास, विशिष्ट अचिंत्य भेदाभेद तत्वज्ञानासाठी. कारण हा हा पण आता ते मला सध्या कॉपी पेस्ट करायला वेळ जाईल. उद्या रात्री घेतो मी. तर हा जो गीतेमध्ये अनेक ठिकाणी सांगितलं बघा, यांचं काय म्हणणं असतं की अद्वैतवादी लोकांचं, की मोक्षानंतर आपण आणि ईश्वर एकच होतो किंवा व्यावहारिक दृष्ट्या भेद आहे. परंतु इथं या श्लोकावरून आणि गीतेच्या अभ्यासावरून असं नाहीये. आणि हा वैष्णवांचा सिद्धांत आहे की जीवाचा आणि ईश्वराचा भेद हा नित्य आहे. का नित्य आहे? कारण ममय वांश जीव लोके जीवभूत सनातन, सनातन माझे अंश आहेत. म्हणजे जीव आणि ईश्वर कधीच एक होणार नाही, हा मुद्दा तिथे भेटतो आपल्याला. आणि या श्लोकामध्ये पण तुम्ही जर भाषांतर वाचलं, श्लोक नंबर 12चा, हा ईश्वर आणि जीव वेगळे आहेत या तत्वज्ञानासाठी खूप महत्वाचा श्लोक आहे. तर मायावादी लोकांनी पण याला खूप वेगळ्या पद्धतीने तोडून फोडून सांगण्याचा प्रयत्न केलाय, तरी सुद्धा त्यांचं स्पष्टीकरण योग्य नाहीये. की भगवंत काय म्हणतात की अर्जुन, तू स्वतंत्र व्यक्ती, मी स्वतंत्र व्यक्ती आणि इथे असलेले सगळे राजे हे नेहमी स्वतंत्र व्यक्ती होते, नेहमी स्वतंत्र व्यक्ती आहेत आणि नेहमी स्वतंत्र व्यक्ती असतील. जर असं म्हटलं की व्यावहारिक दृष्ट्या हे लोक स्वतंत्र आहेत परंतु सत्य दृष्टीने स्वतंत्र नाहीत, तर असं असतं तर भगवंत म्हटले असते की भविष्यामध्ये ते एकच होणार. पण काय म्हणतात, न चैव न भविष्यामः, की भविष्यामध्ये पण यांचं स्वतंत्र अस्तित्व असणार. याचा अर्थ काय होतो की जीव आणि ईश्वर हे नित्य भिन्न आहेत. जीव आणि ईश्वर एक आहे असं कधीच होत नाही. तर हा एक मुद्दा आहे. तर आपण हे काही पॉइंट्स बघूया, नंतर तुम्ही काही प्रश्न विचारू शकता. तर मायावाद तत्वज्ञानाच्या चुका काय होतात या श्लोकावरती बघूया. कदाचित तुम्हाला मायावाद तत्वज्ञान समजलं असेल, किंवा मायावाद किंवा अद्वैत तत्वज्ञान म्हणू आपण, की जीव आणि ईश्वर एक आहे हे तत्वज्ञान त्यांचं आहे. तर या श्लोकाच्या आधारे त्यांच्या चुका काय होतात ते आपण बघूया. मोक्षानंतर आपण विलीन होतो किंवा एक होतो. तर समजा जर असं त्यांचं म्हणणं आहे की सध्या आपण व्यावहारिक दृष्ट्या वेगळे आहोत, परंतु मोक्षानंतर आपण सगळे एकच होतो. तर ठीक आहे, त्यांचा जर हा मुद्दा जर आपण मान्य केला तर हा श्लोक त्याला स्पष्ट करत नाही ना. हा श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात, न चैव न भविष्यामः, की भविष्यामध्ये पण सगळे स्वतंत्र असतील, स्वतंत्र व्यक्तित्व, स्वतंत्र अभिव्यक्ती असेल. याचा अर्थ मोक्षानंतर आपण सर्व एक होणार हा मुद्दा चुकीचा आहे. नंतर त्याच आधारे प्रभुपादांनी बद्ध अवस्थेमध्ये वैयक्तिक आहोत आणि मोक्षानंतर वैयक्तिक आहोत याला पण त्याच मुद्द्यानुसार आपण खोडू शकतो. की बद्धामध्ये आपण सगळे भिन्न भिन्न आहोत, मुक्त झाले की एक होणार. परंतु भगवंत मग असे म्हटले नसते ना की भविष्यामध्ये एक होणार, असं म्हणायला पाहिजे ना. भविष्यात कधी ना कधी तर व्यक्ती मुक्त होईल ना. परंतु कृष्ण काय म्हणतात की न चैव न भविष्यामः, आणि
आणि भविष्य काळात आपण अस्तित्वविहीन होणार असेही नाही. नंतर त्यांचा आणखीन एक काय मुद्दा असतो की केवळ भ्रमामध्ये व्यक्ती द्वैताबद्दल बोलतो. ऍक्च्युली ज्याला खरं ज्ञान आहे तो कधीच द्वैताबद्दल बोलत नाही, असा अद्वैतवादी तत्वज्ञानवाद्यांचा एक मुद्दा असतो. मग आपले आचार्य काय सांगतात की जर समजा कृष्ण भ्रमात बोलत आहे, की कृष्णाला त्यांचं म्हणणं काय असतं की हा द्वैताचा भ्रम आहे, खरं सगळं अद्वैत आहे. मग समजा जर कृष्ण भ्रमात आहे तर मग त्याची गीता ऐकण्याची गरज काय? एखादा बोलणारा व्यक्ती जर समजा भ्रमात आहे, समजा एखादा व्यक्ती वेडा आहे आणि तो येऊन आपल्याला काही फिजिक्स गणित काही शिकवतोय, तर आपण त्याचा थोडी ऐकून घेणार. तसं जर कृष्ण जर द्वैताच्या भ्रमात आहे, मग त्याची गीता ऐकण्यामध्ये गीतेला काहीच महत्व राहणार नाही. तर हा पण मुद्दा मान्य नाहीये. नंतर ते काय म्हणतात की अनेकत्व हे केवळ रूढीला धरून आहे, की शरीराच्या स्तरावरती अनेकत्व आहे. माझं शरीर, तुमचं शरीर, सगळ्यांचं शरीर वेगळं आहे, परंतु आत्मा एकच आहे. परंतु हा पण मुद्दा आपण मान्य करू शकत नाही, कारण जर या श्लोकाच्या आधीचा श्लोक तुम्ही बघितला आणि या श्लोकाच्या नंतरचा श्लोक बघितला, श्लोक नंबर 11 आणि श्लोक नंबर 13, तर या दोन्ही श्लोकामध्ये भगवंत शरीराच्या स्तरावरती विचार करण्याला खोडून काढतोय की अर्जुन, तू शरीराच्या स्तरावरती विचार करू नको. मागच्या आणि पुढच्या दोन्ही श्लोकामध्ये जर शरीराच्या स्तरावरती बोलण्याला नाकारलं गेलंय, तर या श्लोकामध्ये भगवंत रूढीला धरून शरीराच्या स्तरावरती का बोलतील? हा मुद्दा तुम्हाला कळाला. त्यांचं काय म्हणणं आहे की भेद केवळ शरीराच्या स्तरावरती. आपले आचार्य, वैष्णव आचार्य सांगतात की असं कसं काय होऊ शकेल, कारण शरीराच्या स्तरावरती कृष्ण बोलतच नाहीयेत, उलट शरीराच्या स्तराला ते नाकारत आहे मागच्या आणि पुढच्या श्लोकामध्ये. अचानक मध्ये कसे काय बोलतील? नंतर काही लोक काय म्हणतात की नाही, कृष्णाला माहित आहे की सगळे एकच आहे, परंतु तरी सुद्धा तो द्वैताबद्दल बोलत आहे, कारण तो द्वैत श्लोक आहे ना 12 नंबरचा. तर मग आपण असं म्हणू, जर कृष्णाला माहिती की सगळं एकच आहे, अद्वैत आहे, मग कृष्ण का द्वैताबद्दल बोलत आहे? तर मग याच्यावरती त्यांचा एक मुद्दा असतो, तो पुढे येणार आहे, ठीक आहे, तुम्हाला मी आता सांगतो. त्याला त्यांचा एक हे आहे संकल्पना. त्या संकल्पनेचं नाव आहे बाधित अनुवृत्ती. बाधित अनुवृत्तीच्या सहाय्याने ते लोक समजावून सांगतात की ही जी कृष्ण स्वतः जाणतो की अद्वैत आहे, परंतु तरी सुद्धा तो द्वैताच्या स्तरावरती बोलत आहे, कारण तो बाधित अनुवृत्तीमध्ये आहे. आता ही बाधित अनुवृत्ती म्हणजे काय? की बाधित अनुवृत्ती म्हणजे असा जीव की ज्याला कळाले की सगळे एकच आहे, परंतु तरी सुद्धा तो द्वैताच्या स्वरूपावरती बोलतो, कारण त्याची थोडीशी अविद्या राहिलेली असते. याला म्हणतात बाधित अनुवृत्ती. तर आपले आचार्य मग समजावून सांगतात, आपले म्हणजे वैष्णव आचार्य, रामानुचार्य, मध्वाचार्य, चैतन्य महाप्रभू, हे सांगतात की जर बाधित अनुवृत्ती आहे, तुम्ही म्हणता, समजा एखाद्या व्यक्तीला कळालं की हे मृगजळ आहे. मृगजळ म्हणजे जे उन्हाळ्यामध्ये रोडवरती असं वाटतं की पाणी आहे. समजा एखाद्या व्यक्तीला कळालं की हे पाणी नाहीये, केवळ डांबर आहे, ते उन्हामुळे चमकून पाण्यासारखं वाटतंय, हे समजा एखाद्या व्यक्तीला कळालं, तर तो व्यक्ती स्वतः जाऊन तिथे पाणी पिण्याचा प्रयत्न करेल का आणि इतरांना तिथे जाऊन पाणी प्यायला सांगेल का? तुम्हाला काय वाटतं? समजा एखाद्या व्यक्तीला कळालं की अरे हे जे चमकतंय ना ते पाणी नाहीये, तो केवळ रस्ता आहे, तर तो व्यक्ती इतरांना जाऊन सांगेल का तिथं पाणी प्या म्हणून? नाही सांगायला पाहिजे ना. जर त्याची बुद्धी ठीक आहे तर नाही सांगायला पाहिजे. तर असेच वैष्णव आचार्य काय सांगतात की समजा एखाद्या जीवाला कळालं की अद्वैत आहे, की सगळे काही एकच आहेत, मग ते द्वैताबद्दल का बोलतायत? समजा जर मला कळालं की हे पाणी नाही, मृगजळ आहे, तर मी लोकांना नाही म्हणणार की तिथे जाऊन पाणी प्या म्हणून, मग ते तर सिद्ध होत नाही ना. तर हा बाधित अनुवृत्तीमधला दोष आहे. बाधित अनुवृत्ती म्हणजे काय? हे मायावादी संकल्पने लोकांची एक संकल्पना आहे की त्या जीवाला माहिती असतं की अद्वैत आहे, परंतु तरी सुद्धा तो द्वैताबद्दल बोलतो. तर वैष्णव आचार्यांचं म्हणणं आहे की जर तुम्हाला कळालं इथं पाणी नाहीये, तर तुम्ही दुसऱ्याला पाणी पाजायला कशाला पाठवताय? तर कारण कृष्ण इथे काय बोलतो की सगळे स्वतंत्र आहेत. जर कृष्णाला जर कळालं की सगळे काही एकच आहेत, मी आणि अर्जुन एकच आहे, मग कृष्ण इथे अर्जुनाला काय सांगतो की आपण सगळे स्वतंत्र आहोत? आता हा मुद्दा कदाचित तुम्हाला कळाला असेल, नसेल कळाला तर तुम्ही प्रश्न नंतर विचारू शकता. नंतर समोरचा मुद्दा आहे, याच्यामध्ये चूक काय होतं, सर्व एक तर एक मुक्त असतं, सर्व मुक्त व्हायला पाहिजे. समजा आपण सगळे एकच आहोत, मी आणि तुम्ही मुक्त, सगळे एकच आहोत,
मग मी समजा भक्ती केली आणि मी मोक्ष प्राप्ती केली, मग आपण सगळे मुक्त व्हायला पाहिजे ना, कारण आपण सगळे एकच आत्मे आहोत. तुकाराम महाराज मुक्त झाले, तुकाराम महाराज मुक्त झाले तरी आपण का आणखी मुक्त नाही झालो? तर याचं त्यांच्याकडे स्पष्टीकरण नाही. तर ह्या अद्वैत तत्वज्ञानामधल्या काही त्रुटी आपण इथे दाखवल्या. तर हा श्लोक नंबर 12 आहे. हे वैष्णवांसाठी खूप महत्वाचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे तात्पर्य आज आणि उद्या 3-4 वेळेस परत परत वाचून घ्या. तुम्हाला काही जर प्रश्न असतील तर ते तुम्ही उद्या विचारू शकता. आणखीन काही यांचे सिद्धांत आहेत ते तुम्हाला मी पटकन सांगतो थांबण्याच्या आधी. एक त्यांचा सिद्धांत आहे प्राग अभाव. प्राग म्हणजे पूर्वी आणि अभाव म्हणजे नसणे. तर इथे प्राग अभावचा म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की आत्मा आधी अस्तित्वामध्ये नव्हता, परंतु याचा इथे भगवंताच्या बोलण्यावरून खोडून निघतंय. कारण की भगवंत काय म्हणतात की भूता आधी पण हे सर्व लोक होते. त्यांचा दुसरा एक सिद्धांत आहे ध्वंस अभाव, की आत्मानंतर आत्म्याचं अस्तित्व संपून जाणे, आत्मानंतर अस्तित्वामध्ये नाही राहणार मोक्षानंतर. परंतु भगवंत इथे म्हणतात की भविष्य काळात आपण अस्तित्व होणार असेही नाही, म्हणजे ध्वंस अभाव पण चुकीचा आहे. नंतर जो व्यावहारिक भेद जो म्हटला जातो, तर व्यावहारिक भेदाचं आचार्यांनी असं उत्तर दिलंय की जर व्यावहारिक भेद आहे आणि शरीराच्या स्तरावरती जर कृष्ण बोलत आहे, परंतु मागच्या आणि पुढच्या दोन्ही श्लोकामध्ये शरीराच्या स्तरावरती अर्जुन तू वागू नको अशी कृष्ण सांगतायत. याचा अर्थ हा व्यावहारिक भेद आहे हे म्हणणं पण बरोबर नाही होणार, असं रामानुजाचार्य, मध्वाचार्य आणि चैतन्य महाप्रभू यांच्या सिद्धांताचं मांडणी आहे. तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, किंवा या श्लोकात या तात्पर्याचा तुम्ही बऱ्याच वेळास अभ्यास करा आणि उद्या पण प्रश्न विचारा. याच्यावरती तुमचे काही प्रश्न आहेत? खूप बऱ्याच काही संकल्पना नवीन आहेत. काही समजलं नाही असं आहे? हा रिव्हिजन तर घेणार आहे, कारण हा मुद्दा मला समजायला खूप वेळ लागला. मी खूप डिटेलमध्ये घेतोय, मला अशी अपेक्षा नाही तुम्हाला सगळे एकाच दिवशी यावं. फक्त एवढं लक्षात ठेवा की तत्वज्ञानाची उत्क्रांती कशी झाली आणि कोणत्या आचार्यांचं येण्याचं मुख्य कारण काय होतं. आणि बघा बऱ्याचशा लोकांना काय वाटतं की अरे शंकराचं तत्वज्ञान हे वैष्णव मान्य करत नाही, त्याच्यामुळे ते लोक वैष्णवांवरती टीका करतात. तुम्ही युट्यूब वरती पण कधी व्हिडिओ बघितले असतील. तर असं नाहीये. आपण शंकरांना काय स्वतः गौतम बुद्धांचं तत्वज्ञान मान्य करत नाही. गौतम बुद्ध भगवंतांचे अवतार आहेत. भगवंतांचे अवतार असून सुद्धा आपण त्यांचं तत्वज्ञान मान्य करत नाही. तर याचा अर्थ आपण त्यांना कमी सन्मान देतो असं होत नाही, कारण त्या विशिष्ट अवताराचं विशिष्ट वेळेस विशिष्ट प्रयोजन होतं. तर हे समजून घेणं महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये आणखीन दुसरा सांगण्याचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण युट्यूब वरती क्लास वगैरे ऐकतो, तर कोणाचे क्लासेस ऐकतो, कोणाचं काय तत्वज्ञान आहे हे थोडं समजून किंवा सावधानतेने ऐकलं पाहिजे. सगळं ऐकताना अध्यात्म सारखंच वाटतं, परंतु असं नाहीये. चैतन्य महाप्रभूंनी सार्वभौम भट्टाचार्याला सांगितलं होतं, जीवेर निस्तारू लागी सूत्र कैला व्यास, मायावाद भाषे सुनिले हय सर्वनाश. की जीवाचा उद्धार होण्यासाठी व्यासदेवांनी सगळ्या वेदांत सूत्रांची आणि या वैदिक ग्रंथांची निर्मिती केली. परंतु जर एखाद्या व्यक्तीने मायावादी भाषेतून ऐकलं तर त्याचा सर्वनाश होईल. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या व्यक्तीचे क्लासेस ऐकता, तो काय तत्वज्ञान सांगतोय, बोलता बोलता काही लोक काय पण बोलून जातात. आप ईश्वर है, मैं ईश्वर है, ये मंत्र ले लो, मेरे को दक्षिणा दो, आप भगवान हो जाएंगे, मैं ही भगवान हूँ, मेरे साथ रासलीला करो. तर हे थोडस आपण सजग राहायला पाहिजे की हा व्यक्ती बोलतोय काय. त्याच्यामुळे युट्यूब मध्ये अनिर्बंध कोणाची व्हिडिओ बघण्यापेक्षा थोडा आपण विचार करून क्लासेस ऐकावे, असा एक महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, आणखीन कोणाचा काही प्रश्न आहे आजच्या चर्चेमध्ये? मी उद्या तर रिव्हिजन घेईलच, पण तुम्हाला उद्या यावं लागेल. उद्या आले म्हणजे समजेल. एकाच क्लासेसमध्ये सगळं समजणं थोडंसं कठीण आहे, मला मान्य आहे. पण थोडं तरी काही समजलं तुम्हाला? काही समजलं नाही? हा, बऱ्याच गोष्टी. हा, काय म्हणता डवरे माताजी?
हा, पण आता काय आपलं 6व्या अध्यायापर्यंत जायचं ना, नाही तर आपण रिव्हिजन आहे ना. हे काय नाही, हे बघा आता हे मला समजायला 10 वर्ष लागले, परंतु ऍक्च्युअल डिटेल मध्ये नाही चर्चा करायला पाहिजे, पण तरी मी करतो. त्याच्यामुळे नाही समजलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. नेहमी नेहमी हे मुद्दे येत राहणार. हा. कावर्की प्रभूजी, तुमचा काही प्रश्न आहे? चंद्रकांत कावर्की प्रभूजी. हा, तर हे याच्यावरती तुम्ही माझं फक्त एकच विनंती आहे की श्लोक नंबर 12 जे तात्पर्य आहे, पान नंबर 66 वरून, हे जर तुम्ही 4-5 वेळेस किंवा 10 वेळेस वाचून घ्या, बऱ्याच संकल्पना तुमच्या क्लिअर होतील. आणि मग उद्या आपण परत 8 वाजता भेटूया, कारण आज खूप उशीर झाला, सॉरी. आता आपण इथे थांबूया. तर उद्या आपण 8 वाजता परत समोरची चर्चा करू आणि याचं रिव्हिजन घेऊ. हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे, राम